दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पुढे गुंता कोठे काही। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणांचा आणि वारकरी संप्रदायातील संत महापुरुषांची महती त्यांचा महात्म्य वर्णन करून सांगणारा आणि त्याचबरोबर आपल्या संप्रदायातील दिव्य असणारा पंथ वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री संत निळोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संतांची श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांच्या पादुकांचं पालखीचं प्रस्थान अलंकापुरातून आणि संत पंढरीच्या दिशेने होत असतं आणि पुढे संत पंढरीतून मग पंढरपूरच्या दिशेने पालखी जात असते। याही वर्षी आपण पालखीचं प्रस्थान अलंकापुरातून केलेलं आहे। त्यामध्ये विशेष असणारा दुग्ध शर्करा योग म्हणजे असा माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांची अतिशय सुंदर आखीव रेखीव असणारी मूर्ती, त्याचबरोबर पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती आणि जयपूरवरून आज अशा पद्धतीनं अलंकापुरामध्ये कालच अलंकापुरामध्ये आल्या आणि जणू आळंदीतून त्यांनी माऊली संत पंढरीच्या दिशेने जाण्याकरिता निघालेले आहेत असा भाव आहे। म्हणून 2 त्यांनी कार्यक्रम एकत्र करून त्याचा औचित्य साधून आणि हा प्रवास अशा पद्धतीने सुरू आहे। त्या प्रवासातील आजचा हा पहिला मुक्काम आहे। अलंकापुरातून निघून ओझरमध्ये असणारा हा पहिला मुक्काम आणि या मुक्कामावरती असणारी ही कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व सेवेच्या मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबारायांचा आहे। निळोबाराय अभंगाच्या माध्यमातून त्या संत महापुरुषांचा उदात्त असणारा अधिकार वर्णन करून सांगतात। काय सांगतात ते संत जगाला मार्गदर्शन करण्याकरिता अवतरित झालेले आहेत, अवतार घेऊन आलेले आहेत। तर हे माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचं 750वा अवताराचं वर्ष आहे, अवतरण वर्ष आहे।
तेव्हा केवढा सुंदर असणारा योग आहे की नेमके याच वर्षामध्ये माऊली ज्ञानोबरांची मूर्ती मागच्या वर्षी आली नाही, पुढच्या वर्षावर ढकलली नाही, याच वर्षी मूर्ती त्यांनी आली आणि अवतरण जणू काही माऊलींचं अशा पद्धतीने झालं. संत अवतार घेऊन येतात आणि काय करतात, जगाला मार्ग दाखवतात. पथ प्रदर्शन असं त्याला म्हणायचं, मार्गदर्शन असं त्याला म्हणायचं. कशाचा मार्ग दाखवतात? उद्धाराचा मार्ग दाखवतात, मोक्षाचा मार्ग दाखवतात, भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. आणि त्यांचं कार्य करून अशा पद्धतीने ते पुन्हा आपल्या निजधामाला जातात. अशाच पद्धतीने सगळे संत अवतीर्ण झाले आणि आपल्या सर्वांना त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखवून आणि आपल्या पुढे अशा पद्धतीने त्याच मार्गाने चालत निघून गेले. मार्ग दावून गेले ते सगळे संत आले आणि मार्ग दावून गेले, आधी आले आणि पुढे गेले. मग तसा होता, आपल्या सर्वांच्या आधी आले. बघा ना, आपण ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो, आपण फार भाग्यवान आहोत. नाहीतर आपल्याला कोणी रस्ता सांगितला असता? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मार्गदर्शन करण्याकरिता आले. तर मार्गदावनी गेले आधी. दयानिधी त्यांना उपमा दिली, दयानिधी, दयेचे निधान आहेत संत. पुढे आपल्या पुढे त्यांनी गेलेले आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? आता वेगळे वेगळे मार्ग न शोधता, वेगळ्या वाटा न धुंडाळता त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. जर आपण त्याच मार्गावर चाललो तर निश्चित त्यांनी स्थानापर्यंत जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा अडथळा मध्ये येणार नाहीच. शाश्वतीने नळोबरा सांगतात, तेनेची पंथे चालू जातात. त्याला च लावला, तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कुठे काही. कोणत्याच प्रकारचा गुंता तुम्हाला पडणार नाही, कोणाला विचारावं लागणार नाही. तिथं सगळे त्यांनी बोर्ड त्यांनी लावून ठेवले, इकडं वळा, असं सरळ जा, एवढ्या किलोमीटरवर हे आहे, असं सगळं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आम्ही आता नर्मदा परिक्रमेला गेलो होतो आणि काही लोकांनी असे उपकार केले महाराज, खरोखर सांगतो. त्या डोंगरातून शूलपाणीच्या चढत उतरत असताना भयंकर असणाऱ्या वाटा होत्या आणि एका वेळेला अनेक पाऊल वाटा फुटत होत्या. सगळा रस्ता पाऊल वाटेनच होता. मग काही आमच्याकडे ते अपूर्वानंद महाराज आहेत, अपूर्वानंद महाराज कुलकर्णी, त्यांनी बऱ्याच परिक्रमा केल्या. सगळ्या लोकांना सुविधा व्हावी म्हणून आवर्जून त्या परिसरातल्या काही लोकांना हाताशी धरून आणि त्या मार्गावरती आणि मार्किंग करून ठेवली, बाण तयार केले, या बाजूने जा असं. म्हणजे कोणाला विचारायची आवश्यकता पडली नाही. नाहीतर त्या जंगलात कोण सांगायला येतो महाराज काय काय, पण तरी सुद्धा चालायला लागलो आणि कोणाला काहीच विचारायची आवश्यकता पडली नाही. त्या जिथं जिथं मार्किंग केली त्या मार्किंग निश्चित स्थानापर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे ते आधी गेले, त्यांनी मार्किंग केलं, ते स्वतः त्या वाटेने चालले आणि आपल्याला मार्ग प्रशस्त करून ठेवला. हे जसं आहे तसं ज्ञानोबा तुकोबा आदी करून महापुरुष या मार्गावर त्यांनी चालत चालत पुढे गेलेले आहेत. आपण जर त्या मार्गाने चालायला लागलो तर न पडे गुंता, कोणत्याच प्रकारचा गुंता आणि कुठेच गुंता पडणार नाही, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं? मोक्ष पथावर चालत असताना, मोक्ष मार्गावर चालत असताना अनेक प्रकारची मतमतांतर उभे राहत असतात आणि त्या सगळ्या मतमतांतरांचा जर विचार केला तर सामान्य असणाऱ्या साधकाच्या डोक्यामध्ये आणि भ्रम निर्माण होत असतो, म्हणून बुद्धिभेद होत असतो. सामान्य जीवाचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारची मतमतांतर खोडूनच काढले. मोडून या नाना मते काय करतात ते सिद्धांत सौरस किंवा सौरसू सिद्धांत सांगतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मताचा मुद्दा सांगतात. मत हे खंडित असतं आणि सिद्धांत हा अबाधित असतो. म्हणून खंडित असणारी मत खंडित करून टाकली आणि अबाधित असणारा सिद्धांत जगाला दिला. म्हणून मोडून या नाना मते, मत मोडता येतात. आपलं मत कोणी प्रस्थापित करू शकतो, त्याचं मत ग्राह्य धरलं जातं असं नाही, पण सिद्धांत मात्र ग्राह्य धरला जातो. सिद्धांत अबाधित असतो, त्याचा कधी बाद होत नाही, त्याचं कोणी खंडन देऊ शकत नाही. सिद्धांत महत्वाचा आहे. आपण सगळे वेदांती आहोत की नाही? वेदांत शास्त्राला मानणारे आहोत. आपण काय नास्तिक थोडेच आहोत, आस्तिक आहोत. पुढे तो विचार येणारच आहे महाराज. म्हणून वेदांतामध्ये सुद्धा सिद्धांत सांगितलेले आहेत आणि ते सिद्धांत आपल्याला कळाले पाहिजेत, आपल्याला मांडले पाहिजेत आणि ते आपल्याला पटवून सुद्धा देता आले पाहिजे. म्हणून सिद्धांत दिले त्या संतांनी, आपल्या सर्वांना त्यांनी सिद्धांत दिले आणि ते सिद्धांत आपण जर स्वीकारले आणि त्याच मार्गाने जर चालायला लागलो तर कोणत्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. म्हणून एवढा उपकार जगावर करण्याकरिता आलेले हे संत आहेत. निळामणे ऐसे संत
अशा प्रकारचे हे संत आहेत. कृपावंत जे कृपा करण्याकरिता आले आहेत. सुख सिंधू, सिंधू म्हणजे समुद्र आणि सुख, सुखाचे समुद्रच आहेत. आपल्या सर्वांना सुखी करण्याकरिता ते अट्टहास करतायत. असा दिव्य असणारा संतांचा भाव, दिव्य असणारं संतांचं जीवन, दिव्य असणारं संतांचं कार्य आपल्या समोर श्री संत गळोबरायांनी अशा पद्धतीने मांडलेलं आहे या अभंगाच्या माध्यमातून. आणि असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय प्रस्तुत. आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. शंकराचार्यांची पालखी पादुका आणि त्याचबरोबर माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचं आगमन आणि त्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांना संत पंढरी ज्ञात आहे. वेगळं संत पंढरीचं वर्णन मला करून सांगायचं नाही. सगळीच मंडळी संत पंढरीशी परिचित आहेत. आदरणीय महाराज आज आलेले आहेत. ते जरी संत पंढरीत आले नसले तरी सुद्धा त्यांनी संत पंढरी विषयी ऐकलेलं आहे. म्हणून सगळीच मंडळी सुज्ञ आहेत. वेगळं संत पंढरीचं वर्णन मला सांगायचं नाही. एक शब्दात सांगतो. पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू, पिंपळनेर हे वारकऱ्यांचे मुख्य ठिकाण आहेत. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय, श्री संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि गुरुभक्त श्री संत निळोबाराय या वारकरी संप्रदायातल्या संतांना संत पंचायतन म्हणलं जातं. अनेक संतांच्या अभंग रचना पाहायला मिळते, अनेक संतांच्या अभंग आहेत. पण त्या अभंगांमध्ये हे जे 5 संत आहेत त्यांच्या अभंगांचं विशेष चिंतन केलं जातं. गोरोबा काकांचे अभंग आहेत, सावता महाराजांचे अभंग आहेत, नरहरी महाराजांचे अभंग आहेत, चांगदेव महाराजांचे अभंग आहेत. या सगळ्या संतांचे अभंग आहेत, पण अतिशय अल्पसंख्येत आहेत, कमी आहेत. नामदेव महाराजांचे अभंग विपुल स्वरूपात आहेत. नाथ महाराजांचे अभंग रचना फार मोठे अभंग आहेत, गवळणी आहेत, भारुड आहेत, फार जास्त विपुल स्वरूप. वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठं वाङ्मय जर कोणाचं असेल तर नाथ महाराजांचं. एवढं विशेष वाङ्मय नाथ महाराजांनी प्रगट केलं. ज्ञानोबरायांकडे जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंग गाथा, गवळणी हे सगळेचे सगळे ग्रंथ, प्रकरण ग्रंथ ज्ञानोबरायांच्या माध्यमातून प्रकट झाले. नव्हे ते प्रकट करण्याकरिता ते प्रकट झाले. म्हणून असं त्यांनी विशेषत्व त्या ग्रंथाचं आहे. सर्वचे सर्व संत श्रेष्ठ आहेत. पण त्या सर्व संतांचा अंतर्भाव या संत पंचायतामध्ये हे 5ही संत मुख्य. या 5 संतांची स्वतंत्र मंदिर आणि
बाकीचे जे सर्वचे सर्व संत आहेत, गुरुबा काका, सावता महाराज, सेना महाराज, या सर्वांची एकत्रित मंदिर आहेत. सगळे संत आणि पंढरपूरचा त्यांनी महाराज जो दिव्य भाव आहे शंकराचार्यांनी वर्णन करून सांगितलं. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय रात म्हणून राहील असा पूर्ण पंढरपूर सामान्य नसून काय भाव आहे त्यातला. महायोगपीठ आहे म्हणून श्रेष्ठ असणारी पंढरी, आपल्या सर्वांचं त्याने आराध्य असणार दैवत त्या पंढरपुरात वास्तव्य होतं म्हणून ती श्रेष्ठ असणारी पंढरी. म्हणून ते जे गाव आपण पाहतो पिंपळगाव भागात, त्या गावामध्ये स्वयंभू पांडुरंग आणि रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. 2 वारकऱ्यांचे जिवंत समाधी आहेत तिथं त्याच गावामध्ये. मग ते पूर्वीचंच पंढरपूर आहे आणि एवढे संत एकत्र येत आहेत म्हणून संयुक्तिक असणारं नाव तयार झालं, संत आणि पंढरी. पूर्वीचीच पंढरी, तिथं जिथं पांडुरंग उभा राहिला ती पंढरी, स्वयंभू रूपानं देवाला पंढरी. मग ती पूर्वीचीच पंढरी आणि त्याचे एवढे संत एकत्र येणार म्हणून संत पंढरी. त्याच्या आधी संतपीठ म्हणायचं नाव, संतपीठ सुरुवात केली त्यावेळेला. आणि भास्करगिरी महाराज भेटले आम्हाला आणि त्यांच्या कानावर हा प्रकल्प होताच. ते म्हणले तुम्ही संतपीठ तयार करता, हे ते सरकारने सुरू केला उपक्रम, तो उपक्रम आहे का तुमचा? अरे म्हणजे सरकारचा उपक्रम, कारण सरकारी संतपीठ आहे देवमध्ये, पैठणमध्ये, अशी संतपीठ सरकारने आता तयार केली. मग मला असं वाटलं की आपण या सगळ्या भाविकांच्या माध्यमातून ही सगळं उभं करतो आहोत आणि सरकारच्या नावावर त्यांनी माल खपतोय. मी असा विचार केला की संतपीठ नाव तरी मग आता संयुक्तिक वाटत नाही, म्हणून काय करावं विचार मनामध्ये आला. आणि मग हा विचार सुचला की आधीची पंढरी आहे आणि संतांचं आगमन आहे म्हणून संत पंढरी, असं संत पंढरी नाव दिलं 9 एकर क्षेत्रामध्ये. आणि हे सगळेचे सगळे त्यांनी मंदिरं त्या ठिकाणी उभे राहत आहेत. फक्त मंदिरं दगडावर दगड रचून काय पुरुषार्थ होणार आहे, म्हणून त्याच्याकरिता पुरुषार्थ करण्याकरिता दगड रचण्याकरिता हा कार्यक्रम नसून तिथं त्यांनी गुरुकुल तयार होणार आहे. आणि जसं देहू आळंदी त्या परिसरापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे जिथं ते तयार होते. तिथून देहू आळंदी पैठण 100 पंढरपूर 200 किलोमीटर आहे. मग एवढं जर अंतर सगळ्या क्षेत्रांचे, फक्त पिंपळनेर 50 किलोमीटर आहे, पिंपळनेर जवळ आहे. मग एवढ्या तिथल्या सगळ्या लोकांना पंढरी आळंदी त्यांनी दूर आहे म्हणून 100 किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या सर्वचे सर्व लोकांना एकाच जागेवरती पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू, पिंपळनेर हे सगळे क्षेत्र, म्हणजे त्यांनी सावता महाराजांचं आरण, काकांचं तेरढोकी, हे सगळेचे सगळे गाव कधी लोक पाहायला फिरतील. एकाच जागेवर सगळ्यांचे दर्शन व्हावे. 12 ज्योतिर्लिंग एका जागेवर सापडावेत, एका जागेवर 3.5 शक्तिपीठ सापडावेत, अष्टविनायक एका जागेवरती त्यांनी सापडावेत, अशी सगळी रचना तिथं तयार झाली. आणि हे सगळे मंदिर तर होतील. हा दुय्यम भाव आहे. 2 नंबर, 1 नंबर जर काय असेल तर फक्त गुरुकुल, ज्या माध्यमातून जसं आळंदीत त्यांनी शिक्षण दिलं जातं, देऊमध्ये त्यांनी शिक्षण दिलं जातं, पंढरपूरमध्ये जशा अनेक संस्था शिक्षण देतात, तसं त्यांनी महाराज जसं आळंदी पंढरपुरामध्ये वारकरी शिक्षण, वैदिक शिक्षण दिलं जातं, ते शिक्षण संत पंढरीच्या माध्यमातून त्या परिसरातल्या लोकांना प्राप्त व्हावं हा मुख्य उद्देश आहे. आणि मंदिर बांधणं हा दुय्यम असणारा उद्देश आहे. लोकांना वाटतं हा मंदिरच बांधायला लागलाय आणि एवढे मंदिर बांधायचे, पहिलेच मंदिर पडले त्याची कोणी पूजा करून हा अजून मंदिर बांधायला लागला, असं बऱ्याच लोकांच्या पोटातला भाव आहे. असो, हे तयार झाल्यानंतर लोक आपोआपच म्हणतील की बरं झालं सगळं एका जागेवर सापडलं, जो दर्शनाला येईल त्याच्या मनात तो भाव तयार होईल. असू द्या, अशी असणारी संत पंढरी, त्याच्यामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचं सुंदर असणारं मंदिर तयार झालेलं आहे, त्याचा कळसही झालेला आहे. आणि तिथं त्यांनी मूर्ती स्थापन करायची. तिथं 2 प्रकार आहेत. एक खाली तळघर तयार केलेलं आहे, जसं अलंकापुरामध्ये सिद्धेश्वराच्या खालून माऊली ज्ञानोबा आहे आणि सिद्धेश्वराच्या नंदीच्या खालून ज्ञानोबा आहे आणि समाधी स्थानापर्यंत बसण्याकरिता गेले. मग तो जो नंदी आहे, सिद्धेश्वराचं मंदिर पण तयार झालेलं आहे, त्याच्या समोर जे नंदीचं स्थान आहे त्या नंदीच्या खालून रस्ता केलेला आहे आणि खाली तळघर केलेलं आहे. त्या तळघरामध्ये ज्ञानोबाची समाधीस्थ मूर्ती बसवायची आणि त्याच्यावरती जे मंदिर आहे आतमधून 9x9चं मंदिर आहे. ते इथं अलंकापुरात सुद्धा 9x9चं मंदिर आहे. ते काही मी फुटपट्टी घेऊन मोजलं नाही, फक्त नजरेनं मोजलं. बऱ्याच हे सगळे मंदिर आपण बऱ्याच वेळेला पाहतो, फक्त नजरेनं मोजलं. मला असं भाव त्यांनी जाणवलं. मग काय केलं पाहिजे? मग मी दुराबे महाराजांचा आधार घेतला. त्याचं वास्तुशास्त्र चांगल्यापैकी जाणतात म्हणून त्यांचा आधार घेतला आणि सगळ्या मंदिरांचं त्यांनी, हे माझ्या मनात असे भाव आहेत, हे 9x9चं मंदिर व्हावं
मग ते बाहेर किती होईल, आतात किती होईल, असा सगळा विचार त्यांनी मांडला. त्याचा आय वेळ काढून त्यांनी कळस किती उंचीचा असला पाहिजे, मग मंदिर जर 9x9चं असेल, बाहेर कितीचं असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांनी मला कागदावर लिहून दिलं, वेळ देऊन. मग ते कॉम्प्युटरवर तयार केलं आणि त्याला कोणत्या प्रकारचा इंजिनियर आणला नाही, हे आपण आपलं जे आतून स्फुरलं तेच त्याने तयार केलं. म्हणून तिथं तळघर तयार झालेलं आहे. त्या तळघरामध्ये ध्यानस्थ मूर्ती, समाधीस्थ मूर्ती आणि त्याच्यावरती जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये समाधीची शिळा आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती स्थापन करायच्या असा पूर्वीच ठरलेला मनोदय होता. कर्मधर्म संयोगाने श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना, मंदिराचं त्यांनी निर्माण झालं एका गावामध्ये, मला गावाचं नाव आठवत नाही. आदरणीय श्री नांदूर खंडोबा कुलवडे महाराजांच्या आधिपत्याखाली तिथं ते मंदिर तयार झालं आणि महाराजांनी कीर्तनाकरिता आम्हाला तिथे आमंत्रित केलं. मग कीर्तन करण्याकरिता अशा पद्धतीने गेलो. कीर्तनाला गेलो त्यावेळेला आदरणीय श्री विनोदजी महाराज हेगडे हे ते कीर्तन ऐकण्याकरिता आले होते आणि फार जास्त संत पंढरीचं वर्णन मी कीर्तनामधून करून सांगत नाही. न सांगण्याचं कारण सांग, मी मला पूर्वी असं वेळ लागलं होतं की भोले महाराज जसं म्हणायचे की नाही, लक्ष असेल तर लक्ष द्या, सगळ्यांच्या समोर ते म्हणायचे. काय वाईट केलं त्यांनी, काय चुकीची गोष्ट केली, फार दिव्य असणारं कार्य त्यांच्या त्या शब्दातून प्रगट झालं. एवढं मोठं गाथा मंदिर तयार झालं. म्हणून त्यांनी निस्पृह भावनेने या सगळ्या गोष्टी त्यांच्या हाताने घडल्या. असंच मला वाटलं की आपण जर लोकांच्या समोर हा प्रस्ताव मांडला तर लोक मदत करतील, पण त्याचं उलटच झालं. महाराज उलट असं झालं की लोक म्हणायला लागले, बघा आधी बुकायला येत नव्हता आणि आता लागला दगड मागायला. अशी त्यांनी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. मनामध्ये कालमिल सुरू झाली की आता हे काय करून बसलो, लोकांच्या समोर हे मांडायचं. मग मी असा विचार केला की तुला जर खरंच आतून संकल्प आणि स्फुरण झालेला आहे, खरंच भगवंताचा तो संकल्प आहे, तर भगवानच मंदिर पूर्ण करेल ना, तू कशाला झटापटी करतो, हे कोणाच्या समोर म्हणतो कशा करता. त्या दिवसापासून समजून सांगितलं की आता कीर्तनात कधीच कोणाच्या समोर हे बोलायचं. हे सगळी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या बरोबर आहेत, पटाळे साहेब आहेत, ते सगळी मंडळी आहेत. यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं सुद्धा की मला तुम्ही जर लोकांच्या समोर हे सांगाल तर बऱ्याच वेळेला त्यांनी सगळी उपलब्धी जास्त प्रमाणात होऊ शकते. मग मी असा विचार केला की इथं मंदिर तयार होणार आहे, तिथं तुम्ही मदत करा आणि हे सगळं त्यांनी म्हणायचं, या सगळ्या गोष्टी म्हणायच्याच नाही. मग काय म्हणायचं, एकच मुद्दा सांगायचा, संत पंढरी तयार होत आहे, आपण सर्वांनी पाहण्याकरता या. झालं नाही काही आहेत त्याच्यात मागण्याकरता काही मुद्दा काय उपस्थित केलाय का नाही. संत पंढरी तयार होत आहे, आपण सर्वांनी पाहण्याकरता या. जे खरोखर श्रद्धेनं त्यांनी ऐकणारे आहेत, ज्याच्या पोटात खरंच त्यांनी कळवळ आहे, आपल्याविषयी आदर आहे, प्रेम आहे, ती मंडळी त्यांनी खरोखर तिथं पाहण्याकरता आली. आणि प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर त्यांच्याच मनात स्फुरण झालं की खरंच काम चाललंय, चांगलं काम चाललंय, आपली पण मदत काहीतरी झाली पाहिजे, आता मागायची गरज आहे का, काहीच नाही. अशा पद्धतीनं मंदिर तयार झाले. पांडुरंगाचं झालं, शंकराचार्यांचं तयार झालं, माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबा झालं, सिद्धेश्वराचं मंदिर तयार झालं, नाथ महाराजांचं मंदिर तयार झालं, तुकोबरायांच्या मंदिराचं फाउंडेशन झालं, निळोबरायांच्या मंदिराची पायाभरणी झाली, दत्त मंदिराची पायाभरणी झाली, महाद्वाराची पायाभरणी झाली. किती कामं झाली, काहीच न म्हणता थोडे दिवस म्हणत होतो आणि त्याच्यानंतर हे सगळेचे सगळे कामं झाले. का सांगतो मी कशाकरिता तुमच्या समोर, अहो फार कठीण असतं. तुम्ही चांगलं काम करायला निघाल्यानंतर तुम्हाला जास्त कष्ट असतात, फार जास्त त्रास असतो. आणि जसं घोड्याला त्यांनी आपण चालवतो की नाही, त्या रस्त्यानं जर चालवायचं असलं तर घोड्याला ढापण लावावं लागते, डोळ्याला, त्याला ढापण म्हणतात. त्याच्या डोळ्याला ढापण लावलं की ते फक्त समोरच त्याला दिसलं, इकडचं दिसतच नाही. तुम्हाला धर्म कार्य करण्याकरिता जर निघायचं असेल ना तर तुम्हाला सुद्धा ढापण लावावं लागेल, डोळ्याला नाही, कानाला ढापणं लावायचे दोन्ही बाजूने. कोण काय म्हणतं, कशा पद्धतीने म्हणतं, काहीच विचार करायचा नाही. आपलं अंतःकरण आणि परमात्मा दोनच साक्षीदार ठेवायचे. निर्मळ अंतःकरणानं कार्य करायला सुरुवात करायची. जर खरंच धर्मकार्य सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो नारायण सगळं सर्व करी पूर्ण मनोरथ, तो आपोआपच सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. पण त्याने मनाचे संकल्प पावविल सिद्धी आणि जगला आहे बुद्धी याचे पाहिजे, अशी अवस्था निर्माण झाली की भगवान सगळं काय करतो त्याची प्रचिती प्रत्यक्ष आली आणि म्हणून मंदिर तयार झाले. मग मी सांगत होतो नांदूर खंदरमाळला आणि विनोदजी महाराज आले. त्यांनी कीर्तन ऐकलं, असंच कीर्तनात सांगितलं फक्त की संत मंडळी होते, ज्ञानोबरायांचं मंदिर झालेलं आहे, आता तिथं स्थापना होणार आहे, असं तसं बोलणं झालं. त्यांनी ते कीर्तनात ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या फक्त निरोप एवढाच होतो की तुम्ही सगळ्यांनी संत पंढरी बघण्याकरिता या. आणि ते खरोखर वेळ काढून अशा पद्धतीने संत पंढरी पाहण्याकरिता आले.
त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानोबांचं तयार झालेलं मंदिरही पाहिलं. त्यांची ज्ञानोबांवर नितांत श्रद्धा, विश्वास, भाव आहे. त्यांच्या अंतकरणात ज्ञानोबांविषयी विशेष असणारा आदर आहे. म्हणून त्यांना या अंतकरणात ज्ञानोबांचं कुठेतरी मंदिर बांधलं जावं, आपल्या माध्यमातून ज्ञानोबांची सेवा घडावी असे विचार होतेच. ते सगळं पाहून झाल्यानंतर निवांत त्यांनी बसले आणि बसून भीत प्रश्न विचारला की महाराज, हे मंदिर तयार झालं पण याच्यात मूर्ती बसवायची असते, मला मूर्ती बसवायची, मग कशा बसवणार, मूर्ती कुठून आणणार, मला अजून काही ठरलं नाही. मग ते म्हणले की आम्ही जर मूर्ती दिली तर चालेल का? आता असं विचारलं, काय उत्तर द्यायचं महाराज? ते त्यांनी सोन्याहून पिवळं झाले, सोनं पिवळंच असतं पण त्याच्यापेक्षा पिवळं झालं असं गरज होती मूर्तीची. म्हणून त्यांनी हो चालेल ना, म्हणलं काय हरकत आहे. मग म्हणले कुठून आणायची मूर्ती? म्हणलं मलाही काही समजत, अजून त्यातली काय आयडिया नाही, अजून मंदिर झाले नाही, मूर्तीची स्थापनेची काही गरज वाटली नाही. एक नाव मला जयपूरच्या एका कारागिराचं माहित होतं, आज दुपारी ते आले होते. म्हणून त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता, मी विनोदजींना तो दिला. त्यांनी परस्पर त्यांच्याशी संपर्क केला आणि संपर्क करून अशा पद्धतीनं एवढ्या उंचीची आणि अशा पद्धतीची ज्ञानोबांची मूर्ती असावी आणि ती मूर्ती तुम्ही तयार करून द्या असं त्यांना सांगितलं. त्यांनी जे मूर्ती तयार करण्याची त्याचा जो खर्च आहे, तो जो भाव त्यांनी सांगितला, तो ऐकल्यानंतर मला फार भयंकर वाटला. म्हणजे माझ्या मनात काय तेवढा विचार नव्हता की एवढा खर्च मूर्तीला लागेल. पण त्यांनी सांगितला आणि सांगितल्याने हसत हसत स्वीकारला. हसत स्वीकारला. मला आज मी म्हणायचं गोळे मारून नाव फार जास्त पैसे सांगताय, एवढे पैसे खर्च करून आपण इकडे आळंदीतून मूर्ती घेऊ असं करू असं म्हणायचं. एवढे जास्त पैसे त्यांनी सांगितले, म्हणजे 3 लाख रुपये सांगितले या मूर्तीचे. मग आता इतके पैसे त्यांनी द्यायचे, त्यांना विचारलं कशाला एवढ्या त्यांनी खर्चात टाकायचा असा विचार माझ्या मनात होता. मी त्यांना म्हणलो सुद्धा ते, पण त्यांनी तयारी दाखवली. ती म्हणजे काय हरकत नाही, मला मूर्ती द्यायची आणि अशीच पाहिजे. मग कशी मूर्ती आणायची? आम्ही ज्ञानोबांचं मनात जसं ध्यान करतो, काय ध्यान करतो, ज्ञानोबा समाधीस्थ बसलेले, कसे बसले असतील असा विचार सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. म्हणून अशा पद्धतीने बसले असतील असा विचार आमच्या मनात कायमस्वरूपीच आहे. ते असे ज्ञानोबा बसलेले आहेत. त्यांनी पद्मासन घातलेला आहे, एका हातावर दुसरा हात ठेवलेला आहे, दिव्य असणारी त्यांची मुद्रा आहे आणि अशा पद्धतीने ज्ञानोबा बसले. असा एक फोटो मला सापडला आणि अशीच मूर्ती आपल्याला पाहिजे असं सांगून तो फोटो मी त्यांना पाठवला. आणि मग फोटो पाठवल्यानंतर त्यांनी तो तिकडे पाठवला. काय त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने ती मूर्ती आणायचं ठरलं. त्याचबरोबर पाठीमागं ज्ञानोबांच्या समाधीच्या पाठीमागे असणारी जी पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती आहे तिची आवश्यकता आहे. मग त्यांच्या आणखी कोणीतरी मित्र आहेत, मग त्यांच्याशी त्यांनी संपर्क करून आणि पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती सुद्धा आता रथात तुम्ही बघा, त्या मूर्ती सुद्धा आणल्या. त्यांना असं वाटत होतं की आपल्या घरी पूजा करण्याकरिता ज्ञानोबांची छोटीशी मूर्ती असावी. मग ती मूर्ती आधीच त्यांनी कारागिराला सांगितली होती. त्याच्यात आम्हालाही असं वाटलं की जी वरती आपण समाधीची शिळा बसवणार आहोत त्याच्यावरती एखादी छोटी ज्ञानोबांची त्यांनी मूर्ती असावी, चल मूर्ती असावी, ती उत्सव मूर्ती असावी, पालखीत घालून जशी आळंदीमध्ये त्यांनी महाराज प्रदक्षिणा होती गुरुवारच्या दिवशी होती की नाही, तशी त्यांनी पालखीत घालून ज्ञानोबांच्या मूर्तीची संत पंढरी प्रदक्षिणा व्हावी अशा विचारानं आम्हाला एक मूर्ती त्यांनी छोटीशी पण असावी असा विचार सांगितला. आणि 3 मूर्ती आहेत आता सध्या ज्ञानोबांच्या. मोठी मूर्ती, छोट्या 2 मूर्ती आहेत. त्यातली सगळ्यात छोटी मूर्ती ती त्यांच्या घरी नेण्याची आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मूर्ती आहे ती संत पंडित वरती ठेवण्याची आहे. आणि सगळ्यात मोठी मूर्ती आहे ती तळघरात अशा पद्धतीनं समाधीस्थ मूर्ती म्हणून ठेवायची आहे. अशा मूर्तींचा इतिहास मी तुमच्या समोर आता सांगितलाय. पण अशा पद्धतीने या मूर्ती इथपर्यंत आलेल्या आहेत आणि खरोखर सत्य संकल्पाचा दाता आताच प्रमाण आपण पाहिलं त्यानुसार तो समर्थ असणारा परमात्मा मनातले सगळे संकल्प पूर्ण करतो. अतिशय सुंदर आखीव रेखीव मूर्ती तुम्ही पाहिल्या जातात. मूर्ती गोड आहे महाराज, त्याच्याकडे पाहतच राहावं अशी त्यांनी सुंदर काय मुद्रा, चेहऱ्यावरती भाव मुद्रा पाहायला मिळते. दिव्य असणारी मूर्ती इथपर्यंत आलेली आहे. मग त्याच्यात आणखी पुढचा मुद्दा सांगून पुढे जातो. काय मुद्दा आहे ते बघा. त्यांना त्याचा अभिमान नाही की आपण मूर्ती दिली, आपण एवढा खर्च केला. त्यांनी कितीतरी वेळा त्याच्या आधीच्या 2-3 कार्यक्रमात हे पुढे महाराज वगैरे सांगत होते की यांनी मूर्ती दिली, यांनी मूर्ती दिली. मग ते कानात येऊन सांगायचे माझ्या मनात, त्यांना सांगा ना, नाव घेऊ नका म्हणून, नाव सांगू नका सगळ्यांच्या समोर, तुम्ही सांगा ना त्यांना असं ते म्हणायचे गुपचूप येऊन. त्यांच्या मनामध्ये तो अभिमानाचा भाव बिलकुल नाही. म्हणून पण एक मुद्दा मात्र नक्की असला पाहिजे की हे जे कार्य आपल्या हाताने घडतंय, माऊलींची आपल्याला कृपा आहे. ते माऊली आता तिथं संत पंढरीत जाऊन विराजमान होणार आहेत. आणि ती संत पंढरी दगडी काम आहे म्हणा, दगड कापून मंदिर तयार झाले. मग नाही त्याला नाही म्हणलं तरी 400-500 वर्षाचं आयुष्य त्याला असू शकतं, असं त्यांनी भक्कम काम आहे. मग तिथे एकदा मूर्ती स्थापन झाली
की पुन्हा तिथून हलायचं काही काम आहे का? अजिबात नाही. पण अविस्मरणीय गोष्ट घडावी म्हणून त्यांनी एक मुद्दा उपस्थित झाला, तो असा की ती मूर्ती आळंदीत आधी यावी, ज्ञानोबरांच्या क्षेत्रातून अशा पद्धतीने तिने प्रवास सुरू करावा आणि संत पंढरीत जावं. जरी संत पंढरीत त्यांनी अशा पद्धतीने डायरेक्ट गेली तरी हरकत नव्हती काही. पण एक मुद्दा कायमस्वरूपी लक्षात राहण्याकरिता उपस्थित झाला, तो म्हणजे असा की जाता जाता मार्गस्थ माऊली झाल्यानंतर आपल्या गावापर्यंत माऊली यावे आणि आपल्या घरापर्यंत यावे. ही मूर्ती त्यांनी आपल्या घरी यावी आणि आपल्या घरी येऊन आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी तिचं दर्शन व्हावं. एवढे सगळे लोक साक्षीदार आहेत बघा, जेवढे डोळे मोठे करून माझ्याकडे सगळेजण पाहतायत की नाही, हे सगळेचे सगळे लोक साक्षीदार आहेत. ही मूर्ती तर आली. तुम्ही ज्यावेळेला तिथे दर्शनाला याल ना त्यावेळेला सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या मनात हा येईल, ती मूर्ती आपल्या गावात आली होती बरं का, ती ज्या ठिकाणी स्थानापन्न झालेली, फार महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून ही मूर्ती आली म्हणून ती परिवारात त्यांनी यावी, तिचं सर्वांना त्यांनी मनात दर्शन घडावं आणि सर्वांनी ती मूर्ती डोळे भरून पाहावी. एक मुक्काम त्या मूर्तीचा आपल्या घरी व्हावा आणि मग ती संत पंढरीच्या दिशेने रवाना व्हावी. अशा शुद्ध हेतून त्यांनी मला हा सगळा उपक्रम त्यांनी झाला. मग कधी मूर्ती आणायची, मग महाराजांशी त्यांनी बोलणं झालं कोळी महाराजांबरोबर आणि मग प्रस्थान करायचं शंकराचार्यांचं, ती तारीख त्यांनी होती ठरलेली. मग असं एक आपल्याला मूर्ती आळंदीतूनच आपल्या घरापर्यंत नेऊन संत पंढरीत न्यायची. मग प्रस्थानच्या दिवशीच आपण दोन गोष्टी एकत्र केल्या तर कुठे बिघडलं. म्हणून शंकराचार्यांच्या प्रस्थानच्या दिवशी आणि माऊलींची मूर्ती या दोन गोष्टी एकत्र करून आणि आपण असा प्रवास करावा. म्हणून अशा पद्धतीचा हा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासातला आजचा असणारा पहिला मुक्काम आहे. म्हणून या मार्गाने आता आपण पुढे प्रवास करणार आहोत. उद्या रेडे महाराजांच्या स्थानावर अशा पद्धतीने जाऊन आणि तिथून पुढे आधी ओतूरला त्यांनी जाऊन मग रेडे महाराजांच्या स्थानावर जाऊन मग आणे गाव आहे मोठं, तिथं रंगदास स्वामींचं स्थान आहे, त्या स्थानावर जाऊन अशा पद्धतीने मूर्ती संत पंढरीपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत पोहोच होईल आणि तिथं त्यांनी मोठा त्या ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वागत सत्कार अशा पद्धतीने मूर्तीचा होईल. संध्याकाळचं कीर्तन होईल. मग या सगळ्या त्यांनी उपक्रमाची सांगता तिथं होईल. मग 2 दिवसाने वारी त्यांनी पुढे पंढरपूरला जाण्याकरिता निघेल. अशा पद्धतीनं हा उपक्रम मी आपल्या सर्वांच्या समोर सांगितलं. का सांगितलं एवढं सगळं मी तुमच्या समोर, त्याचं कारण आपण ओतूर मध्ये आलो नव्हतो, आळंदी आपण ओझर मध्ये आलो. आळंदीतून मूर्ती डायरेक्ट त्यांनी संत पंढरीत जाऊ शकत होती, पण ती ओझर मध्ये आली. ओझर मध्ये जर आली तर ओझर मध्ये का आली याचं कारण सांगायला नको का, म्हणून त्यांनी 5-10 मिनिटं मी तुमच्या समोर हे सगळे मुद्दे मांडले. मग तुम्हाला बाकीचे उपक्रमही त्या माध्यमातून लक्षात आले. पण अशा पद्धतीने तो उपक्रम त्या स्थानावरती घडत आहे. आज माऊली त्यांनी आलेले आहेत. पांडुरंग रुक्मिणीला बरोबर अशा पद्धतीने आणलेलं आहे. तिथं जे मुख्य पांडुरंगाचं मंदिर आहे त्याच्याकरिता लागणारी रक्कम आहे पांडुरंगाच्या मूर्तीची एका ग्रस्ताने दिलेली आहे. रुक्मिणीचं मंदिर स्वतंत्र आहे. अजून मंदिर व्हायचं त्याच्या आतच रुक्मिणीच्या मूर्तीची रक्कम एका परिवाराने अशा पद्धतीने आणून दिलेली आहे. म्हणजे ते देव जसे असे आसावलेले आहेत की मी कधी येतो आता इथं, अशी त्यांची सगळ्या देवतांची तयारी झालेली आहे. मग त्या सगळ्या मूर्ती हळूहळू येतील आणि त्या स्थानावरती अशा पद्धतीने स्थानापन्न होतील. आपण ज्या ज्या वेळेला तिथे याल त्या वेळेला हे 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ, अष्टविनायक, त्यानंतर त्यांनी सगळे संत, पंढरी, आळंदी या सगळ्या गोष्टी देऊ, हे सगळे एका जागेवर आपल्या सर्वांना पाहायला भेटेल. का बरं हे सगळं करायचं, त्याचं कारण सगळेचे सगळे संत त्या स्थानावर येणार आहेत. काय करतात संत? खरं तर संत शब्दाचा अर्थ जर शोधायचा ठरला ना तर तो थोडा किचकट आहे. आपण जर पाहायचं ठरलं तर सरळ सरळ अर्थ पण शंकराचार्यांनी आपल्या समोर त्यांनी सांगितले. सन्मार्गावरतीनो संत, जे सन्मार्गावर चालतात त्यांना संत असं म्हणावं. म्हणजे सन्मार्गावर आचरण करतात, जे शांत झालेले आहेत, असे अर्थ संतांची व्याख्या करतात सांगितले जातात. आमचे भाऊ अर्थ सांगायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आमच्या ग्रंथांचं चिंतन झालं. ते म्हणायचे संत कसे असावेत, ते संत म्हणजे कृपाळू असावेत. जे कृपाळू आहेत ते संत आहेत. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन असं म्हणत संत कृपाळू असतात. एखादं लक्षण जर करायचं असलं ना महाराज तर ते निर्दुष्ट असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दोष नसले पाहिजे. एक आहे त्यांनी अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती आणि तिसरा आहे असंभव. हे 3 प्रकारचे दोष त्याच्यात नसावेत. मग निर्दुष्ट लक्षण त्यांनी होत असतं. असं निर्दुष्ट लक्षण करायचं. फक्त कृपाळू असतात ते संत असतात असं जर कोणी म्हणलं
तर त्याची अतिव्याप्ती माय बापावर जाते. कारण आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, आपलं शिक्षण केलं, आपल्याकरता भरपूर कष्ट घेतले, म्हणून त्यांनी मला मायबाप सुद्धा आपल्यावर कृपा करतात आणि कृपा करून आपल्याला त्यांनी वाढवतात. मग जे कृपाळू असतात ते संत असतात असं म्हणलं तर आईबाप पण कृपा करतात, मग आई वडिलांना पण संत म्हणा असं म्हणावं लागेल. हे आमचे संत आई वडील, हे आमची संत आई, हे आमचे संत असं कोणी म्हणतं का? मग ते कृपाळू नाहीत का? आहेत, पण ती अतिव्याप्ती झाली त्यांच्यावरती. मग काय करावं लागेल? फक्त कृपाळू असतात ते संत नाही, ते अनावृत्त असले पाहिजे. अनावृत्त म्हणजे काय? हे जे मायबाप आहेत ना ते त्यांनी महाराज कृपा करतात, पण अज्ञानाच्या पडद्यामध्ये ते झाकलेले आहेत. ते आपल्याला अज्ञानातून बाजूला करू शकत नाही, जीव पण आपला घालून आपल्याला मुक्त करू शकत नाही. का? ते स्वतःच बद्ध आहेत म्हणून. मग काय असलं पाहिजे? संत कोणाला म्हणावं? जे कृपाळू आहेत आणि स्वतः मुक्त झालेले आहेत, अनावृत्त आहेत, त्यांना संत म्हणा. मग असं जर म्हणलं तर त्याची अतिव्याप्ती परत वेदावर जाते, कारण वेद हा अनावृत्त आहे. वेद काय अज्ञानी नाही, वेद म्हणजे ज्ञानच आहे महाराज प्रत्यक्ष. ती वेदावर अतिव्याप्ती होते. मग वेदाला संत म्हणा. अरे म्हणे वेदाला कसं संत म्हणायचं? वेद जरी समर्थ असला तरी सुद्धा त्यांनी महाराज त्या वेदाचं अध्ययन करण्याकरिता आपल्याला वेदापर्यंत जावं लागतं आणि मग वेदातलं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. हा महत्वाचा विचार आहे. मग कशी संतांची व्याख्या करावी? मग व्याख्या केली. कृपाळुत्वे सती, अनावृत्तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. संतांची व्याख्या निर्दिष्ट असणारी व्याख्या. जे कृपाळू असतात, जे स्वतः अज्ञानाचं आवरण रहित असतात आणि जे स्वतःहून कृपा करण्याकरिता येतात आणि त्यांना संत असं म्हणा. जे स्वतःहून आपल्यापर्यंत येतात त्यांना संत असं म्हणा. साधू आणि संत हे शब्द आपण कायमच ऐकत असतो. साधू शब्दाचा अर्थ काय होतो? साधू म्हणजे ज्यानं स्वतःच साध्य केलेलं आहे त्याला साधू असं म्हणायचं. ज्यानं सर्व उर्मिंवर मात केलेली आहे, ज्यानं त्यांनी बोध प्राप्त करून त्यांनी स्वतःच भवबंधनातून मुक्त झालेला आहे, जो स्वतः मुक्त झाला त्यानं स्वतःच त्यांनी साध्य केलेलं आहे त्याला साधू असं म्हणतात. पण साधू आणि संत हे सुद्धा थोडासा फरक सांगतो. जे स्वतः करता त्यांनी जगले, स्वतः मुक्त झाले, ते साधू जरी झाले तरी असे काही साधू आहेत की ज्या साधूंना कळवळा अंतःकरणात आहे. कशाचा? जगाचा कळवळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हे काळाच्या हातात लोक त्यांनी पडत आहेत, म्हणून त्यांनी या लोकांना काळाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे. जसं आपण भवबंधनातून मुक्त झालो तसं जगाला भवबंधनातून मुक्त केलं पाहिजे असा कळवळा ज्यांच्या अंतःकरणात आहे असे असणारे साधू. आधी साधू शब्द पाहिजेच म्हणा, जोडावाच लागेल, कारण त्यांनी स्वतः मुक्त व्हावं लागेल ना. आधी जो स्वतः मुक्त झाला तो साधू, आणि आपण मुक्त होऊन जगाला मुक्त होत करण्याकरिता जो कळवळतो, जो अट्टहास करतो, त्याला संत म्हणत जा. हा महत्वाचा विचार आहे. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका, आहे की नाही? पण आपण स्वतः पूर्ण झाले, आपण स्वतः मुक्त झाले आणि जगाचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने जे निघाले त्यांना संत असं म्हणावं. हा महत्वाचा विचार आहे. पण असे असणारे संत आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत पाहायला मिळतात. या सगळ्या संतांमध्ये पहिले संत जर कोण असतील तर सनकादिक संत आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. सनकादिक म्हणजे काय हो? सनक, सनंदन, सनातन आणि सुजात असे 4 भावंड आहेत. आता चारही भावांची नावं सांगत बसण्यापेक्षा अधिक शब्द वापरला म्हणजे सनक शब्द वापरायचा आणि अधिक म्हणजे बाकीचे 3 ग्रहित करायचे. सनकादिक असं म्हणायचं. हे 4 आहेत महाराज. म्हणून तुकोबा म्हणतात तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. ज्या अर्थी तुकोबा संत सनकादिकांचं वर्णन करतात त्या अर्थी सनकादिक आपल्या संप्रदायातले संत आहेत. महत्वाचा विचार. पण हे सनकादिक संत पांडुरंगाचे उपासक आहेत. परत तुकोबारांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणजे ज्याते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून त्यांनी सनकादिक संत कोणाची उपासना करतात? पांडुरंगाची. आणि आम्ही कोणाची उपासना करतो? पांडुरंगाची. म्हणजे आम्हाला ज्यांनी उपासना सांगितली सगळ्यात पहिले संत कोणते? सनकादिक संत. म्हणजे सगळ्यात पहिले संत आहेत. आणखी तुकोबारा म्हणतात शुक सनकादिकी उभारीला पाहो परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्म देवा नाही धीर. शुक सनकादिकी उभारीला पाहो म्हणजे शुकाचार्यांचं नाव घेतलं आणि सनकादिकांचं पण नाव घेतलं. शुकाचार्य सुद्धा आपल्या संप्रदायातले संत आहेत. अजून सांगतो शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या होते कवडा आडोनी पाहता ते जग जेते. शुक सनकादिक नारद तुंबर आता तर सगळेच घेतले मला एकदम. हे आपल्या संप्रदायातले संत आहेत. हा महत्वाचा विचार आहे. मग सगळ्यात पहिले संत जर कोण असतील तर सनकादिक संत आहेत.
त्यांचीच परंपरा जर पुढे कोणी चालवली असेल तर श्री महाराज महाराजांनी चालवली, ते आपल्या संप्रदायातले संत आहेत. त्यांच्याच बरोबरीने भगवत चिंतन करणारे तुंबरू आहेत, ते पण आपल्या संप्रदायातले संत आहेत. शुकाचार्य महाराज, व्यासदेवजी महाराज आपल्या संप्रदायातले संत आहेत. व्यासदेवांची परंपरा पुढे जाऊन त्यांनी अशा पद्धतीने शुकाचार्यांनी चालवली. श्रीमद भागवतात आपण हा प्रसंग पाहत असतो. म्हणजे शुकाचार्यांनी ती परंपरा चालवली. शुकाचार्य संप्रदायातले संत आहेत. या शुकाचार्यांनी तीच परंपरा पुढे जाऊन गौडपादाचार्यांना दिली. त्यांची परंपरा सगळ्यांना ज्ञात नाही, पण गौडपादाचार्य म्हणून मोठे संत होऊन गेले. आणि या गौडपादाचार्यांनी तेच तत्वज्ञान गोविंद पादाचार्यांना सांगितलं. गोविंद पादाचार्य, जे गोविंद पादाचार्य आणि ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये नर्मदेच्या तटावर बसले होते आणि भगवान शंकराची वाट पाहत होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांग. आता मला समन्वयात्मक बोलायचं ना. आता आपण जमलो कशाकरिता? शंकराचार्यांचं प्रस्थान आणि माऊलींच्या मूर्तीचं आगमन, त्या दोन गोष्टी करता आपण एकत्र आलो. आता माऊलींच्या मूर्तीविषयी मला बोलायचं होतं, ते माझं बोलणं झालं. आता ज्यांच्या प्रस्थान करता हे कीर्तन आहे त्यांच्याविषयी बोललं पाहिजे की नाही? बोललं पाहिजे. पण आळंदीतून निघताना सकाळी अर्धा पाऊण तासाचे कीर्तन आम्ही केलं. त्याचं कारण असं की आळंदीमध्ये शंकराचार्यांचं वर्णन व्हावं म्हणून केरळ प्रांतामध्ये आलमाई नदीच्या काठावरती कालडी नावाच्या गावामध्ये नमुद्री नावाच्या ब्राह्मण कुळामध्ये शिवगुरु नावाच्या ब्राह्मणाच्या घरी आर्यांबा नावाच्या त्यांच्या पत्नीच्या पोटी प्रत्यक्ष भगवान शंकराचार्यांच्या रूपाने प्रगट झाले. असं चरित्र सकाळी झालेलं आहे. पण आता मला परत एका शब्दात बरं सांगितले, पण मी आता हे तुमच्या लक्षात येणार. असे शंकराचार्य प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्यांचं प्राकट्य झालं कशाकरिता? जगदोद्धाराकरिता. प्रत्यक्ष भगवान शंकर आहे आणि ते शंकरचार्य महाराज जगदोद्धार करण्याकरिताच आलेले आहेत. म्हणून गौड पादाचार्यांनी गोविंद पादाचार्यांना सांगितलं होतं की भगवान शंकर येतील तोपर्यंत वाट बघत थांब. आणि मला कसं कळलं भगवान शंकर आले म्हणून? म्हणजे नर्मदेला पूर येईल आणि त्या पुराचं पाणी एवढं भयंकर असेल की जे त्यांनी महाराज प्रलय करण्यासारखं पाणी सगळ्यांच्या समोर पाहायला मिळेल. आणि एवढा मोठा पूर जो कोणी एका छोट्याशा गाडग्यामध्ये शांत करेल तो भगवान शंकर आहे असं समज. म्हणून शंकराचार्य त्यांनी 8 वर्षाच्या वयात घर सोडून निघाले आणि तिथे गुरुच्या शोधामध्ये गेलेले असताना गोविंद पादाचार्यांच्या भेटीकरिता गेले. ते गुहेत आतमध्ये बसलेले होते आणि खरोखर नर्मदेला त्यांनी पूर आला. मग काय करायचं? मग नर्मदेचं स्तवन केलं. सविंदू सिंधू सत्कल तरंग भंग रंजितम असं त्यांनी नर्मदा माईचं स्तवन शंकराचार्यांनी केलं. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदेचं स्तवन केलं. चमत्कार असा झाला. तिची विनंती केली, हे मैया तू एवढी त्याने उपाळून वाहू नकोस. माझे श्रीगुरु आतमध्ये बसलेले आहेत, मला त्यांना भेटायचंय. म्हणून त्यांनी पूज राशी उपाळून वाहिली. त्या गुहेमध्ये जर तुझं पाणी गेलं आणि त्यांना समाधी लागलेली आहे, त्यांचं शरीर जर नष्ट झालं तर पुढे परंपरेचं कसं होईल? म्हणून त्यांनी घट मी ठेवतोय, या घटामध्ये तू स्थिर हो. आणि खरोखर नर्मदेचा संपूर्ण पूर एका घटामध्ये थांबला आणि तो गोविंद पादाचार्यांना कळाला. तुम्ही ऐकतात ना, फार महत्वाचा मुद्दा आहे. जसं भगवान शंकर सगळ्यांचे गुरु आहेत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं आपण म्हणतो. मग त्या शंकराने जे तत्वज्ञान पार्वतीला सांगितलं, आदिनाथ उमा बीज प्रगटले, जे बीज सांगितलं की नाही, ते बीज ऐकत असताना पार्वतीला झोप लागली. जसं कीर्तन जड झाल्यावर लोकांना तार येते की नाही, तसं असं होत असतं महाराज. हे जसं होतं की तसंच पार्वतीला झालं आणि ते बीज ऐकता ऐकता तिला त्यांनी झोप लागली. पण भगवान शंकराच्या मुखातून बीज प्रगट झालं, ते जर असं खाली वायाला गेलं मग काय करायचं? म्हणून भगवान विष्णूला चिंता पडली आणि भगवान विष्णू प्रत्यक्ष मत्स्येंद्रनाथांच्या रूपाने प्रगट झाले माशाच्या अंड्यात आणि त्याने ते बीज ऐकलं. मत्स्येंद्राला झाले सहज स्थिती, सहजच त्यांना प्राप्त झालं. त्यांनी पुढे जाऊन ते भगवान विष्णू आहेत, मग त्यांच्याकडून बीज प्राप्त करून घेण्याकरिता पुन्हा भगवान शंकराला अवतार घ्यावा लागला गोरक्षनाथांच्या रूपाने. मग गोरक्षनाथ प्रगट झाले. मग मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना ते सांगितलं. मग गोरक्षनाथ भगवान शंकर आहेत, मग त्यांच्याकडून परत ते बीज पुढे त्यांनी चालवण्याकरिता पुन्हा भगवान विष्णूला यावं लागलं गहिनीनाथांच्या रूपाने. गहिनीनाथ महाराज आहे. मग त्यांनी गहिनीनाथाला सांगितलं आणि मग गहिनीनाथ महाराज प्रत्यक्ष विष्णू आहेत. मग त्यांचं ते बीज पुन्हा त्यांनी ग्रहण करण्याकरिता भगवान शंकर आले. पण सगळ्या नाथांनी गहिनीनाथांना सांगितलं. ऐका बरं, फार महत्वाचा मुद्दा सांगितलं. आपली सगळ्यांची परंपरा तीच आहे. म्हणून सगळ्या नाथांनी गहिनीनाथांना सांगितलं, आम्ही सगळेजण अंतर्धान होणार. सगळे नाथ चैतन्य स्वरूप आहेत महाराज, ते हरी आहेत. जे भागवतामध्ये कथा येते, वृषभदेवाला 100 मुलं झाले होते. त्या 100 मुलांपैकी 81 मुलं विद्वान ब्राह्मण ब्रह्मचारीच राहिले
त्याच्यातले 9 मुलं त्यांनी 9 स्थानांचे अधिपती झाले आणि त्यातले जे 9 होते ते संन्यासी झाले. त्याच्यात कवी नारायण, हरिनारायण, द्रविड नारायण, करभाजन नारायण, पिप्पलायन नारायण अशी नारायणांची नाव आहेत. 9 नारायण. तेच 9 नारायण म्हणजे 9 नाथ आहेत. असे 9 नाथ आहेत. ते साधना करणारे दिव्य आहेत, म्हणून ते चैतन्य स्वरूप आहे. हे सामान्य आपलं शरीर आहे असं त्यांचं शरीर नाही. ते दिव्य. कुणी हत्तीच्या कानातूनच आला, कुणी त्यांनी अग्नीतूनच प्रत्यक्ष प्रगट झाला. एकच नाथ असा होता की जो त्यांनी या मानवी शरीरातून प्रत्यक्ष प्रगट झाला होता, तो म्हणजे मीननाथ. मीननाथ ते श्रीराज्यात गेले होते की नाही मच्छिंद्रनाथ महाराज, आणि ते मीननाथाचं प्राकट्य झालं. आता मीननाथाला घेऊन आली मच्छिंद्रनाथ महाराज. चलो मच्छिंद्र गोर गाया असं म्हणून त्यांनी ते मृदंगातून वाजवते ना स्वर, चलो मच्छिंद्र गो. मग त्यांच्या लक्षात आलं आपण अडकून पडलो. मग ते आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज मीननाथाला घेऊन आले. आता मीननाथाचं शरीर असं होतं आपल्यासारखं पार्थिव. मग काय केलं पाहिजे? दिव्य लीला केली पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथाला म्हणले, गोरख मैं जरा भिक्षाटन करके आता हूँ, तब तक मीननाथ के तरफ थोड़ा ध्यान दो असं म्हणले. आणि दुसरा मुद्दा सांगितला, त्याने जर संडास वगैरे केली, लहान होता ना मीननाथ, त्यानं संडास वगैरे केली तर चांगलं स्वच्छ धुवून ठेव, मला परत येईपर्यंत असं सांगितलं. आणि त्याने खरंच संडास केली म्हणा. मग संडास केल्यावर काय करावं? त्याने काय केलं? त्याला धुतलं. असं नाही धुतलं, त्याची कातडी बाजूला काढली अंगावरची, त्यातले हाडं बाजूला काढले आणि ते सगळं त्यांनी बाजूला काढले. तिची कातडी काढली ना बाजूला, एका दोरीवर सुकायला टाकली. आणि मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि आल्यानंतर त्यांनी, अरे गोरख मीननाथ किधर आहे असं म्हणलं. हो सुख रहा है गुरुजी. तो सुकायला टाकलाय म्हणले. ते पाहिलं त्यांनी, सुकायला टाकलं. ठणान बोंब मारायला लागले, माझा मीननाथ त्याने हरवला, माझा मीननाथ तू असा केला, आरडाओरडा करायला लागले. गोरक्षनाथ म्हणजे चिंता करू नका. मग परत एकदा संजीवनी मंत्राचा त्याने उच्चार केला की फक्त लीलाच केली, ते पार्थिव शरीर बाजूला केलं आणि दिव्य मीननाथाचं शरीर प्रत्यक्ष प्रगट झालं. की लीला हे सगळेचे सगळे नाथ असेच आहेत महाराज. गहिनीनाथांचा जन्म सुद्धा सहज खेळता खेळता मातीचा पुतळा तयार केला होता आणि ते मातीचा पुतळा गोरक्षनाथ महाराज तयार करत असताना आणि मंत्र संजीवनी म्हणत होते. तो मंत्र म्हणता म्हणता त्याच्यातून गहिनीनाथ महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले. हे गहिनीनाथ महाराज शेवटचे नाथ आहेत. त्यांना सांगितलं, तुम्ही त्यांनी थांबा, हे कलियुग घोर आहे, आम्ही सगळेजण अंतर्धान होणार आहोत, तुम्ही थांबा. कुठपर्यंत थांबा? जोपर्यंत भगवान शंकर येत नाही तोपर्यंत थांबा. मला कसं कळेल भगवान शंकर आलेलं? म्हणजे ते येतील आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतील. त्याच्यात तो त्यांना अशा पद्धतीने ओळखायचं. म्हणून त्यांनी गहिनीनाथ महाराज आणि गुफेत थांबले, म्हणजे गंगाद्वारच्या समोर वरती त्यांनी गुफा आहे तिथं थांबले. तिथं थांबून त्यांनी वाट पाहत होते. आणि ज्यावेळेस सगळ्या जगानं फार त्रास दिला, माऊलीचं चरित्र आपण त्यांनी पाहतोच, महाराजांचे चरित्र सांगतात, फार गोड त्यांनी सांगतात, म्हणून चरित्र आपण अशा पद्धतीने पाहतो. त्याच्यात त्यांनी महाराज असा मुद्दा येतो की विठ्ठलपंतांनी रुक्माईला जगाच्या जाचण्या टोचण्या त्यांनी फार जास्त वाटायला लागले. लेकरांना त्यांनी महाराज आता जातीत येत नाही, त्यांना शुद्धीपत्र मिळत नाही, निदान कुठेतरी थोडासा बाहेर जर आपण थांबलो तर मनस्थिती तरी चांगली होईल, म्हणून मुलांना घेऊन ब्रह्मगिरीपर्यंत गेले. आणि प्रदक्षिणा करत असताना गहिनीनाथ महाराजांनी वाघाचं रूप धारण केलं, दरकाळी फोडली, निवृत्तीनाथांना घेऊन गेले. आणि मग पुढचा मुद्दा पुढे मला एवढंच सांगायचं. माझा मुद्दा काय आहे की विष्णू भगवान गहिनीनाथ महाराजांच्या रूपाने थांबले. कोणाकरता? शंकराची वाट पाहत होती. निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हर आहे आणि त्या शंकर आहे, म्हणून शंकराची वाट पाहिली. तसंच त्यांनी महाराज गोविंद पादाचार्यांनी आणि शंकराचार्यांची वाट पाहिली. गोविंद पादाचार्य भगवान शंकराला तत्वज्ञान सांगण्याकरिता थांबले, म्हणून आदि शंकराचार्य त्यांनी महाराज तिथपर्यंत आले, त्यांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्याच्यानंतर त्यांनी बरंच धर्मकार्य अशा पद्धतीने केलं. व्यासदेवांची भेट झाली. व्यासदेवांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आणि त्यांना उपदेश केला की तुम्ही प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहा. मग प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं, भाष्यकार म्हणून प्रसिद्ध झाले. ही गोष्ट कधीची मी सांगतोय? 2500 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. शंकराचार्यांचा अवतरण काल 2500 वर्षापूर्वीच आहे. त्यावेळेला सगळीकडे प्रचलित असणारी भाषा संस्कृत भाषा होती, म्हणून संस्कृत भाषेमध्येच ते करावं लागलं, म्हणून त्यांना भाष्य करावं. जसं ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये आणि गीतेवर अलंकार त्यांनी चढवला. का बरं मराठीमध्ये चढवला? आपली सगळ्यांची प्रचलित भाषा मराठी झालेली आहे. मग या मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके असं म्हणणारे ज्ञानोबराय, मग मराठी भाषिक लोकांना गीतेवर त्यांनी महाराज भाष्य लिहून तयार करून ठेवावं, म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नेवासा क्षेत्रामध्ये मराठी भाषेमध्ये सांगितली. म्हणून अमृताला त्यांनी अशा पद्धतीने पैज लावून जिंकून घेईल अशी असणार ही भाषा. म्हणून त्या भाषेमध्ये ज्ञानोबरांनी लिहिलं. का बरं? काळ परत या सगळ्या गोष्टी घडल्या. शंकराचार्यांच्या काळामध्ये संस्कृत भाषेला महत्व होतं, म्हणून शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, पण संस्कृत भाषेत लिहिलं. आणि ज्ञानोबरांच्या काळामध्ये
संस्कृत भाषा मागे पडली होती, मराठी भाषेला जास्त महत्व आलं होतं. पण मराठी भाषिकाला त्यांनी गीता कळावी, पण ज्ञानोबांनी मराठीमध्ये अशा पद्धतीनं गीता सांगितली. असा भाव सर्वांनी लक्षात घ्यावा, हा महत्वाचा विचार आहे. आद्य शंकराचार्यांनी दिव्य असणारे कार्य केलं, त्यांच्या काळामध्ये साजेल असणारं ते कार्य होतं. म्हणून सगळ्या जगाचा उद्धार व्हावा याच्याकरता प्रस्थान, लोकांना प्रस्थानत्रयच कळत नाही तर भाष्य कुठून कळायचं महत्वाची गोष्ट आहे. आणि का बरं होतं माहिती काय? त्याचं कारण असं आहे, ते लोकांच्या समोर सांगितलं जात नाही. का सांगितलं जात नाही? लोकांना कळत नाही. आता समजा मी फार वेदांताच्या प्रक्रिया तुमच्या समोर सांगायला लागलो आणि तुम्ही सगळे डोकल्या घ्यायला लागले, सगळ्यांच्या डोक्यावर हात त्यांनी आता शंकराचार्य जयंतीचं केलं तर स्वामी महाराजांचं झालं, म्हणजे पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवरे तुंतुने महाराज शास्त्री त्यांचं कीर्तन झालं शंकराचार्य जयंतीचं. कोणाला काहीच कळलं नाही. 2-2 हात डोक्यावर त्यांनी कीर्तन केलं असेल. लोकांना काय समजतं? मग असं त्यांनी जर असा विचार केला, लोकांना समजत नाही. आपण लोकांच्या समोर वेदांत सांगायचं नाही, आपण छान छान गोष्टी सांगायच्या, लोकांचं रंजन करायचं. लोक पण छान म्हणतात, फार चांगलं कीर्तन झालं म्हणतात, मस्त त्यांनी होतं. कीर्तनकारांनी सुद्धा असाच विचार केला आता की लोकांना समजतच नाही, मग कसं काय सांगायचं? मग प्रक्रिया सांगायची नाही, मग पाठात सांगायच्या, कीर्तनात नाही सांगायचे. पाठ घ्यायचे, विचार सांगायचे, तिकडे वृत्ती प्रभा करायचे आणि त्याच्या सगळ्या प्रक्रिया सांगायच्या. कीर्तनामध्ये मात्र सोपं सगळ्यांना कळेल असं सांगायचं. म्हणून सगळ्या लोकांसमोर सोपं सांगितलं जातं. थोडं जरी कठीण सांगितलं तरी लोकांना झेपत नाही. हा त्यातला विचार आहे. कारण ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही, पुण्य नसेल ज्ञान पटत नाही आणि अधिकार नसेल ज्ञान झेपत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्ञान सांगण्याकरिता सुद्धा अधिकाराची गरज लागते. सांगणाऱ्याला पण ऐकणाऱ्याला पण अधिकार असला पाहिजे. म्हणून ज्ञान असं आहे. म्हणून ते ज्ञान ज्यांनी जगाच्या समोर अशा पद्धतीने प्रगट केलं आणि जगाच्या हिताकरिता, जगाच्या उद्धाराकरिता ते भाष्य करून लोकांच्या समोर मांडलं. फक्त प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं असं नाही. प्रस्थानत्रय म्हणजे दशोपनिषदे, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. दशोपनिषदे अपौरुषीय आहेत, म्हणजे ते भगवंताच्या श्वासातून प्रगट झालेलं ज्ञानपर भाग आहे. वेदामधला 3 कांड आहेत वेदामध्ये, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. त्याच्यामध्ये ज्ञानपर असणारा भाग म्हणजे उपनिषद आहे. त्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं, म्हणजे त्याचा सरळ अर्थ लोकांच्या समोर प्रगट केला. भीष्म पर्व आहे महाभारतामध्ये. महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत. माझ्यासारख्या बावळाट्याला कागदावर लिहि म्हणलं ना 1.25 लाख, किती शून्य द्यावे, किती आकडे घालावे समजायचं नाही. असा 1.25 लाख एवढे श्लोक त्यांनी लिहिले. मला हा महत्वाचा विचार आहे. एवढं त्यांनी महाभारत त्यातले 25,000 श्लोक बाजूला केले आणि हरिवंश पुराण तयार झालं. 1 लाख श्लोक महाभारतात आहे म्हणतात, पण आता सध्या तेवढे उपलब्ध नाही. गणपती बाप्पा लिहायला होते, खोटं वाटत असलं तर विघ्नहर भगवंताला जाऊन विचारा, तुम्ही लिहिलंय करायला. तेच होते लिखाण करण्याकरिता. हा महत्वाचा विचार. म्हणून लिखाण त्यांनी केलं. एवढे श्लोक, त्याच्यात बरेचसे पर्व आहेत. त्या पर्वांमध्ये भीष्म पर्व नावाचं पर्व आहे. त्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत त्यांनी महाराज आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, त्याचे 700 श्लोक आहेत. त्याला आपण सगळेजण श्रीमद भगवद्गीता म्हणतो. श्रीमद भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नसून हा महाभारतातला असणारा छोटासा भाग आहे. असे 700 श्लोक आहेत. ते त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतले श्लोक, त्या श्लोकावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. गीता भाष्य त्याला त्यांनी म्हणतात. ते प्रसिद्ध झालं महाराज. आता सध्या सुद्धा जर महाराज संस्थेमध्ये गीता भाष्य सांगितलं जातं, शंकराचार्यांचे गीता भाष्य सगळीकडे त्यांनी अशा पद्धतीने चालतं. दुसरा मुद्दा सांगितला. पहिला त्यांनी उपनिषद आहे, दुसरा श्रीमद भगवद्गीता आणि तिसरं त्यांनी महाराज अशा पद्धतीने ब्रह्मसूत्रे. ब्रह्मसूत्र व्यासदेवांनी अशा पद्धतीने त्याची रचना केली. आपण सगळेजण झालं का टाइम? टाइम होत आला. दर्शक ऐका, मला जे सांगायचं फार महत्वाचं मी सांगतोय. तुम्हाला आम्हाला समजत नाही कशाला सांगतो? मग तुम्हाला कधी समजायचंय? जर नाही तुम्हाला कधी समजायचं? खरं सांगू का? पंढरपूरला जर जायचं असेल ना आपल्या भागातून, कोल्हापूरकडून नाही म्हणलं, आपल्या भागातून जर पंढरपूरकडे जायचं असलं तर टेंभुर्णी नावाचं गाव तुम्हाला लागतं ना? म्हणजे टेंभुर्णी जावंच लागतं. पुढे करकम नावाचं गाव आहे का नाही? करकम जावंच लागतं. भोस नावाचं गाव लागतं. भोशात सुद्धा जावंच लागतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर आमच्याकडून गेलं की त्याच मार्गाने गेलं की पुढे गुरसाळ लागतं, आहे की नाही? पंढरपूरच्या जवळ गेलं तिथं जावंच लागतं. आपल्या भागातून जात असताना गुरसाळा नावाचं ठिकाण येणारच आहे. ते टाळून तुम्हाला प्रवास करता येणार नाही. हे पक्क झालं का दृष्टांत माझा संपला. तसं तुम्हाला जर जीवपणा घालवायचा असेल आणि मुक्त व्हायचं असेल तर मी जे सांगतो त्या स्टेशनातून तुम्हाला जावंच लागेल. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय
ज्ञानपर चिंतन तुम्हाला ऐकावंच लागेल. जर नाही ऐकलं तर तुम्ही मुक्त होणार नाही. असा परमार्थ तर कोणी करत मला. मग हे काय व्हायला जाईल का? नाही जाणार. याच्यातून पुण्य प्राप्त होईल, याच्यातून अधिकार तयार होईल, असे बरेच फल प्राप्त होऊ शकतात. पण डायरेक्ट मोक्ष प्राप्त व्हायचं नाही. मोक्ष फक्त ज्ञानानेच प्राप्त होतो. वाचोने ज्ञाने विने एके, उपाय करीसी जितुके, तरी गुंफिशी अधिके रोखिये. मग ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानेन मोक्ष न तो मुंडनेन, असं त्यांनी वर्णन आहे. पण ज्ञान प्राप्त करून घ्यावंच लागेल. कोणाला? सगळ्यांना. कोणीच सोडायचं नाही. प्रत्येकाला ज्ञान व्हावं लागेल तरच मुक्त. मग ज्ञान कुठं सांगितलं? ते ज्ञान या प्रस्थानत्रयीत सांगितलं, ते संतांनी सांगितलं. महत्वाची गोष्ट आहे. ही प्रस्थानत्रयी कशाला मी तुमच्या समोर सांगतोय? त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं. पण ब्रह्मसूत्राची रचना व्यासदेवाने केली. अर्थात तो ब्रह्मजिज्ञासा, त्याच्यातलं पहिलं सूत्र आहे ब्रह्मसूत्रातलं. अशा ब्रह्मसूत्रावर भाष्य म्हणजे त्याचा अर्थ शंकराचार्यांनी लिहिला. ही प्रस्थानत्रयी अशा पद्धतीने तयार झाली. आणि मग त्याचं चिंतन त्यांनी महाराज केलं की बरेचसे ग्रंथ पुढे तयार झाले. त्याच माध्यमातून त्याचं सार अनेक ग्रंथां, विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पंचदशी असे ग्रंथ आहेत. त्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्याचं सार आलं आणि लोक ते ग्रंथ अशा पद्धतीने पाहतात. पण हे सगळेचे सगळे ग्रंथ पाहण्याकरिता आधी शंकराचार्यच अभ्यासावे लागतील. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आता सध्या आळंदीमध्ये ज्ञानपीठ आहे महाराज. ज्ञान दिलं जातं. जोग महाराजांनी फार उपकार सगळ्यांवर केले. सगळ्यात आधी आळंदीमध्ये साधक आश्रम होता. साधक आश्रम म्हणजे साखरे महाराजांचं असणार, ते पलीकडच्या तटावरचं स्थान. तिथं त्यांनी महाराज ग्रंथ सांगितले जात होते. म्हणून तिथं ते ग्रंथ सांगितले जात होते. जोग महाराजांना असं वाटलं की सगळ्या लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचावं. म्हणून बहुजन समाजाला सगळ्या एकत्र करून सगळ्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्याकरिता त्यांनी संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेमध्ये काही ग्रंथांची नियुक्ती केली. ग्रंथ शिकवायला सुरुवात केली. काय ग्रंथ शिकवले जातात? तिथं त्यांनी महाराज गीता भाष्य शिकवलं जातं. बरोबर एक नाही? हा पोरगा आता सध्या संस्थेत आहे, त्याला तुम्ही विचारा. म्हणजे गीता भाष्य त्यांनी शिकवलं जातं. नंबर 2 विचारसागर शिकवलं जातं. नंबर 3 पंचदशी शिकवली जाते. हे सगळे ग्रंथ कोणत्या मताचे आहेत? शंकर मताचे. शंकराचार्यांचं जे मत आहे, शंकराचार्यांनी जे अद्वैत वेदांत सांगितलं तोच अद्वैत वेदांत विचारसागरात आहे. तोच अद्वैत वेदांत पंचदशी नावाच्या ग्रंथात आहे. तोच अद्वैत वेदांत अशा पद्धतीने शंकर भाष्य गीतेमध्ये त्यांनी पाहायला मिळतो. विचार वृत्ती प्रभाकरामध्ये तोच त्याने भाव सांगितला जातो. म्हणजे शंकराचार्य नावाच्या स्टेशनापासूनच पुढे जावं लागतं तेव्हा तो तत्वज्ञानी होतो. आता सध्या संप्रदायामध्ये जेवढे तत्ववेत्ते आहेत, जेवढे तत्वज्ञानी आहेत, त्यांना शंकराचार्य आधी अभ्यासावे लागले. त्याचं चिंतन करावं लागलं. त्यांनी दिलेलं, त्यांनी तो जो ठेवा आहे तो आधी स्वीकारावा लागला. मग जगाच्या समोर मांडायला त्यांनी सुरुवात केली. जेवढे जेवढे दिग्गज सांगणार आहेत त्यांचं तुम्ही ऐकून बघा. तुम्ही पूजनीय वंदनीय चंद्रशेखर महाराजांचं त्यांनी चिंतन ऐका. कितीतरी वेळेला शंकराचार्यांचं नाव येईल. तुम्ही पूजनीय वंदनीय चैतन्य महाराजांचं चिंतन ऐका. कितीतरी वेळ तुम्हाला शंकराचार्यांचं नाव ऐकायला मिळेल. पूजनीय वंदनीय श्री नारायण महाराजांचं म्हणजे डॉक्टर महाराजांचं चिंतन ऐका. कितीतरी ठिकाणी शंकराचार्यांचं नाव ऐकायला मिळेल. कितीतरी महापुरुष मी तुमच्या समोर सांगतो की ज्यांच्या मुखातून सहज शंकराचार्यांचं नाव प्रगट होतं. का प्रगट होतं? तिथून पुढे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. ते स्टेशनच आहे, त्याच्यातूनच बाहेर पडावं लागेल. हा महत्वाचा विचार आहे. आपलं काय झालं? आपण विसरलो मानत त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही एसटीने प्रवास केला की नाही कधी? केला. आता बरेच लोक एसटीने प्रवास करतात की नाही? एसटी असतात. एसटी सुद्धा प्रकार आहेत महाराज. ती लाल पिवळी एसटी असायची पहिली, आम्ही लहान होतो ती. आता पण आहेत त्या एसट्या. आता त्याच्यानंतर आता दुसरी झाली, तिला काय म्हणतात? लालपरी. लालपरी एसटीचा प्रकार आहे की नाही? त्याच्यापेक्षा अजून शिवनेरी आहे नाही? तो पण एसटी आपल्याकडेच असतं नाव असलं पाहिजे. शिवनेरी एसटीचा प्रकार आहे. अजून एक प्रकार असतील एसटी. शिवशाही एसटीचा प्रकार आहे की नाही एसटीचा? पण हे तुम्हाला सगळे प्रकार माहीत झाले. एसटी मध्ये ड्रायव्हर असतो, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? असतो. कंडक्टर असतो. त्याच्यात बिगर कंडक्टरची पण गाडी असते, आहे की नाही? म्हणजे आधीच तिकीट बुक करायची, गाडी भरायची, फक्त चालक असतो, तो घेऊन जातो आणि त्या ठिकाणावर नेऊन सोडतो. अशी पण गाडी पाहायला मिळते. त्याच्यात तिकीट फाडलं जातं. तिकिटाला एवढी रक्कम लागते. इथून त्या महाराज ओतूर पर्यंत जायला, ओतूर नगर पर्यंत जायला एवढी रक्कम लागते. हे सगळं सगळ्याला माहिती आहे. हे कोणाच्या माध्यमातून घडतं? एवढ्या एसट्या मी तुमच्या समोर सांगितल्या. हे कोण चालवतं? महामंडळ. त्याला काय म्हणायचं? एसटी महामंडळ, आहे की नाही? सगळ्यांना एसटी महामंडळ माहिती आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे ना? बस तुम्हाला माहिती, दोघांना माहिती. अजून कोणाला माहिती? सांगा बरं मला. मी काय एसटीचा प्रचार करणार माणूस नाही. मला काय सांगायचं तुम्हाला मी समजून सांगणार आहे. मला फक्त 2 लोकांनी एसटीच्या महामंडळाच्या अध्यक्षाचे नाव सांगितले की ते 2च लोक आहेत. बाकीच्या लोकांनी एसटी माहित नाही का? एसटीचे प्रकार माहित आहेत का? माहिती.
तिकीट माहित नाहीत का, ड्रायव्हर कंडक्टर असते माहित नाही का, सगळं माहिती आहे. अध्यक्ष कोणाला माहिती आहे? माहितच नाही. तसंच झालं आपलं सुद्धा. कसं झालं आपलं? आपल्याला ग्रंथ माहिती आहे, आपल्याला हे सांगितलं जातात हे माहिती आहे, याच्यातून आपल्याला तत्वज्ञान प्राप्त होतं हे माहिती आहे. अरे पण हे तत्वज्ञान त्यांनी महाराज प्रगट केलं कोणी, त्याचं नाव सांगा. आता नाही माहिती. तुमच्या लक्षात आलं का? जसा महामंडळाचा अध्यक्ष एसटीत प्रवास करून सुद्धा प्रवास करणाऱ्याला माहित नाही, तसं त्यांनी मला त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण मुक्त होतो. पण कोणी हे तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं त्याचं नावच माहित नाही. मग कोण आहे ते? आता सांगा तुम्ही कोण आहेत ते? सगळ्यांनी म्हणा कोण आहेत ते? मला हेच तुम्हाला पटवून द्यायचं. माझा जन्मच त्याच्याकरता झाला. मला एवढंच काम करायचं. मला तुम्हाला हे पटवून द्यायचं की आद्य शंकराचार्य. काल डॉक्टर महाराज आले होते आणि मी त्याच्यात असं बडबड करायचं मला सवय, बोललो असंच बोलता बोलता की लोकांना शंकराचार्य माहित नाही. पण त्यांनी नंतर बोलताना म्हणले की महाराज असं म्हणतात की माहित नाही, पण तो त्यांचा गैरसमज आहे, सगळ्या लोकांना शंकराचार्य माहिती आहे. काय झालं माहितीये का? त्यांना कायमस्वरूपी एका लेवलच्या लोकांना पाहायची सवय लागली. त्यांच्याच लेवलचे लोक त्यांच्या सानिध्यात जातात, बाकीचे जातात, प्रेमानं बोलतात, सगळ्या गोष्टी होतात, पण त्यांना लेवल पाहायची सवय लागली. आणि ते ज्या लेवलच्या लोकांना पाहतात त्या सगळ्यांना शंकराचार्य माहित आहेत. पण तळागाळातल्या सगळ्या वारकऱ्यांना, सामान्य असणाऱ्या वारकऱ्यांना शंकराचार्य माहित नाही. ज्ञानोबरांना माहित नाहीत का? आहेत ना, माहित आहेत म्हणून तर ते म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसत. नाथ महाराजांना माहित नाहीत का? माहित आहे म्हणून तर म्हणतात वंदू आचार्य शंकरू. नाथ महाराज म्हणते. तुकोबरांना माहित नाहीत का? माहित आहेत ना, ते म्हणतात तुका करीत दंडवत आचार्य. म्हणजे ज्ञानोबरांना शंकराचार्य माहित आहेत, नाथ महाराजांना शंकराचार्य माहिती आहेत, तुकोबरांना शंकराचार्य माहिती आहेत. जसं या दोन लोकांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष माहिती आहेत. आपल्याला माहिती आहेत का? नाही, या दोन लोकांना माहिती आहे. तसंच झालं. ज्ञानोबरांना माहिती आहेत, नाथ महाराजांना माहिती आहेत, तुकोबरांना माहिती आहेत. आपल्याला त्यांनी माहित करून दिलं. कोणी ज्ञानोबरांनी ते चुकले नाही, नाथ महाराज चुकले नाही, त्यांनी माहित करून दिलं. फक्त आपण माहित करून घेतलं नाही. हा महत्वाचा विचार. आपण त्याच्यावर कधी प्रकाशच टाकला नाही. आज जगाला ते सांगण्याची गरज आहे. काय गरज आहे म्हणजे सांगायची? ज्ञानोबरांनी एवढा आम्हाला दिलेला आहे, तुकोबरांनी एवढा आम्हाला दिलेला आहे, आता काय गरज आहे शंकराचार्य पाहत बसण्याची? असं जर एखादा माणूस म्हणेल, वर्षभरातून भाद्रपद महिन्यामध्ये असा एक पण दरवाडा येतो की त्याला पक्ष म्हणतात. कोणता पक्ष म्हणतात? पितृपक्ष म्हणतात, आहे की नाही? पितृपक्ष म्हणतात. किती दिवसात येतो? वर्ष. का बरं पितृपक्ष साजरा केला जातो? काय गरज आहे? बाप तर आहे आपल्या घरामध्ये, आई पण आहे आपल्या घरामध्ये, ज्याला नाही ते समजा साजरा करता येत नाही, ठीक आहे. अरे वडील महत्वाचे आहेत. मला माझ्यावर वडिलांनी उपकार केले, माझ्याकरता सगळं काय केलं, वडील माहिती आहे. जर वडील जरी महत्वाचे असले तरी वडिलांवर ज्यांनी उपकार केले ती त्यांची वडील आहेत ना, आजोबा. काही लोक सहज बोलता बोलता म्हणतात, ते म्हणतात ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे असं म्हणतात. की म्हणजे वडील उपार्जित म्हणजे वडील लोकांनी जी जपून ठेवलेली आहे अशी असणारी प्रॉपर्टी आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे आपण जी प्रॉपर्टी खातो ती याच्या आधी कोणी जपली? वडिलांनी. त्याच्या आधी कोणी जपली? आजोबांनी. त्याच्या आधी पंजोबांनी. त्याच्या आधी खापर पंजोबा. त्याच्या आधी काय माहिती? वडिलांचं नाव माहित नाही काय, आजोबांचं नाव माहिती आहे, पंजोबाचं नाव माहिती आहे, खापर पंजोबाचं माहिती आहे, त्याच्या आधीच माहित नाही. म्हणजे आपण खातो कोणाचं? ज्याचं नाव माहित नाही त्याचं. आपण सध्या खातो कोण? ज्याचं नाव माहित नाही त्याचं खातो, पण नावच माहित नाही. मग त्याच्याविषयीची कृतज्ञता अंतकरणात नसावी का? त्याने जपून, त्याने जर त्याच टायमाला फुकला असता, तू काय खाल्ला असता? त्याचं तुला नाव माहित नाही, त्याने त्याच वेळेस फुकून टाकलं असतं सगळं, तू काय खाल्ला असतं? त्याचे उपकार आहेत ना. संतांनी उपकार जाणले महाराज. ते म्हणले जुनाट हे खाणी उघडली, सिद्ध महामुनी साधक संपन्न जी जतन केले होते. कुणी जतन केलं होतं? नसरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खाणी उघडली. तुकोबरांचा शब्द आहे, लक्षपूर्वक आहे का? नसरे लुटिता, किती लुटलं तरी पण संपत नाही. मागे बहुता जनी, याच्या मागच्या लोकांनी फार लुटलं पण संपत नाही. काय असं धन आहे आमच्याकडं? कोणतं धन आहे? तो विठ्ठल विटेवरती उभा आहे. तो प्रल्हादानं लुटला तरी तसाच आहे, तो ध्रुवानं लुटला तरी तसाच आहे, तो त्याने पुढच्या सगळ्या संतांनी लुटला तरी पण तो तसाच उभा आहे. कोणी प्रगट केला असेल? पायाळाच्या गुणे पडले ठाऊकी पुंडलिकाने फक्त जगाच्या समोर प्रगट करून दाखवलं, नाहीतर बाकीच्या सगळ्या लोकांनी ते जपून ठेवलं होतं. अरे जपणूक करणाऱ्या लोकांचे पण उपकार समजा ना. ज्ञानोबा आपले बाप आहेत,
ज्ञानोबा आपली आई आहे, ज्ञानोबा आपलं जीवन आहे, ज्ञानोबा तुकोबा आपलं सर्वस्व आहे. पण त्यांनी आपल्यापर्यंत दिलं, हा महत्वाचा विचार आहे. हा पण त्यांच्यापासून आपल्यापर्यंत जरी आला असलं तरी आधी ज्यांनी जपून ठेवलं ते पण आपल्याकरिता महत्वाचे आहेत महाराज. हा महत्वाचा विचार. मग कोणी जपून ठेवलं? हे सिद्ध महामुनी साधक संपन्न कोणाला म्हणतात? तुकोबा आहे ते शंकराचार्यांबद्दल बोलतात. महत्वाचा विचार आहे. आजचा जो अभंग चिंतनाकरिता त्याच्यावर उद्या आपण कीर्तन करणार आहे. आजचा जो अभंग आहे ते म्हणतात मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पुढे. कोण म्हणतं? निळोबराय म्हणतात. आता त्यांना कोणाकडे बोट दाखवायचंय? त्यांना तुकोबरायांकडे बोट दाखवायचंय. कारण त्यांचे सर्व कोण आहेत? निळोबरायांचे तुकोबराय. मग तुकोबराय आधी आले, मार्ग दाखवून त्यांनी गेले. मग ते त्यांच्या श्रीगुरूंचं वर्णन करतात. तुकोबरायांना विचारलं, ते म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. त्याने कोणाला दाखवलं? आचार्यांना विचारलं तुम्ही कोणाच्या? म्हणे व्यासदेवांनी मला ही आज्ञा दिली आहे. व्यासदेवाने विचारलं तुम्ही कोणी? म्हणे मी उद्विग्न होऊन असं बसलो होतो, कीर्तन किती वाजता संपलं असा विचार करीत हानवटीला हात लावून. इत्यात नारदजी महाराज आले. मग नारदांनी ही मला तत्वज्ञान सांगितलं. म्हणजे ही मागची परंपरा मी तुमच्या समोर सांगतोय. का हरिपाठ झाल्यावर गुरु परंपरा म्हणतात? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रयाचा मुख्य शिष्य का म्हणतात? ते म्हणण्याचं कारण काय? जपून ठेवलं पाहिजे ना. ही जपणूक त्यांनी केली, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्यांनी आपल्याकरिता हे जपून ठेवलेलं आहे, ज्यांनी उद्धाराचं साधन आपल्याकरिता अशा पद्धतीने जपून ठेवलंय, ते संत मायबाप आहेत. आणि ते संत आपल्याला तोच मार्ग दाखवण्याकरिता आहे ज्या मार्गावर ते चाललेले आहेत. फार सूक्ष्म त्यांनी वाटावल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. कर्माचा मार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे, योगाचा मार्ग हा दुस्तर मार्ग आहे. इतर लोक त्यांनी भरकटून कर्म मार्गाने योग मार्गाने प्रवास करत होते. या सगळ्या वाटा त्यांनी महाराज साधू संतांनी जाणल्या, अभ्यासल्या. त्यातलं काठीण्य त्यांना कळालं आणि ती कठीणता बाजूला करून केला राज्य भार चाले ऐसा. ते म्हणले त्यांनी कास घालून बळकट झालो कळी काळावर नीट केली पायवाट भवसिंधूवरून चालण्याकरिता पायवाट केली. आणि फक्त केली असं नाही, हात उंच करून सांगतात यारे यारे लहान थोड या करावा विचार लगे चिंता कवनाची. सगळ्यांनी या आणि या मार्गाने चाला. कोण सांगतंय? संत सांगतात. का बरं या मार्गाने चालत? याच मार्गावर आधीचे गेलेले आहेत. पुढे गेले ते निधाई झाले, बांधलेलं त्यांच्या खुणारे. आणि पुढे गेलेले आहेत, निधाई झाले म्हणजे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत. त्यांच्याच खुणा त्यांनी घेत चाललं पाहिजे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो, याच मार्गाने आपल्या सर्वांना चालायचंय. म्हणून संतांच्याच मार्गावर आपल्याला गेलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संत त्यांनी आले, कशाकरिता आले? आपल्यावर उपकार करण्याकरिता आले. ते उपकारासाठी आले. प्रजा वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे ते संत त्यांनी आपल्यावर उपकार करण्याकरिता आले. आम्ही वैकुंठवासी बोलले जे ऋषी सारा भावे वर्ताया. मग काय करणार आहे ते येऊन? म्हणजे झावे संतांचे मार्ग आडर आणि भरले. बघा मार्ग शब्द आले की नाही. त्यांनी काय केलं? अवतार घेऊन तुकोबराय आले आणि काय केलं? नवीन मार्ग तयार केला नाही, जुनाच मार्ग झाडला. जुनाच मार्ग झाडला. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले. जग आडरांना त्यांनी फिरतंय. संतांनी जो मार्ग दाखवला त्याच्यावर शंकराचार्यांनी सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज पुढमध्ये भजन करायला सांगितलं. किती महत्वाचं. मग ते ज्ञानी नव्हते का? होते ना. मग त्यांचे विचार आणि वारकरी संतांचे विचार सारखेच आहेत. तेच विचार वारकरी संतांनी पुढे चालवले आहेत. पण हा जो मार्ग आहे हा त्यांच्यापासून चालत आलेला मार्ग आहे. म्हणून त्यांनी आधी असणारे संत, त्यांनी संकाधिक संत आहेत. त्यांच्यापासून पुढे नारदजी महाराज आहेत, त्यांच्यापासून पुढे व्यासदेवजी महाराज आहेत, त्यांच्यापासून पुढे शंकराचार्यजी महाराज आहेत, त्यांच्यापासून पुढे त्यांनी महाराज अशा पद्धतीने माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा आहेत, नामदेव महाराज आहेत, नाथ महाराज आहेत, तुकोबा आहेत, निळोबा आहेत. हे सगळेचे सगळे संत या परंपरेतले मालिकेतले असणारे संत आहेत. आणि त्यांनी आपल्याला हे मार्ग त्यांनी दाखवलेले आहेत. निळोबा त्या सगळ्या मार्गांचा उल्लेख करून सांगतायत की ते संत सगळेचे सगळे आले आणि आपल्या सगळ्यांना उद्धाराचा मार्ग त्यांनी अशा पद्धतीने दाखवला. आणि मार्ग दाखवून आपल्या आधी त्यांनी आले त्याच मार्गाने चालत निघून गेले. म्हणून त्यांनी ते संत आपल्याकरिता किती महत्वाचे आहेत, त्यांचा मार्ग किती महत्वाचा हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्याकरता तो व्यक्त पण केला पाहिजे. जसं बहिणाबाईंनी व्यक्त केलं म्हणा. त्या म्हणतात धर्म मंदिराची इमारत उभी राहिली. काय प्रमाण आहे? संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचना पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर, तिने वाढविला विस्तार, जनार्दन एकनाथ, भामदिला भागवत, तुका झाला शिकळस, भजन करा सावकाश. लोकांना वाटतं तुकोबाऱ्यांचाच अभंग आहे.
आणि इथपर्यंतच म्हणायचं, तिथपर्यंत नाही, तो बहिणाबाईंचा अभंग आहे. ते म्हणतात बहिणी फडकते ध्वजा निरूपण केले ओझा. ओझ म्हणजे त्यातलं तत्व. जो कळस आहे की नाही, कळसाचं काम झालं म्हणजे पूर्ण झालं असं नाही, कळसावरही पताका असते. बहिणाबाई म्हणजे पताका आहेत आणि हे संपूर्ण तत्व बहिणाबाई आपल्या समोर वर्णन करून सांगतात. जशा बहिणाबाई पताकेच्या रूपानं फडकतात, तशी निळोबाऱ्या सुद्धा तुकोबाऱ्यांचंच तत्व जगाच्या समोर अशा पद्धतीने मांडतात. आधी तुकोबाऱ्यांनी निळोबाऱ्यांना सांगितलं की मला एवढी अभंग रचना करण्याची आज्ञा पांडुरंगानं नामदेव महाराजांनी केलेली आहे, मग तुम्ही त्यांनी अभंग रचना करण्याकरिता सहाय्य व्हा. पण वैकुंठातून आले माझी वाढविली मती, गुणवर्णावया स्फूर्ती, निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. म्हणून ते तुकोबाराय माझ्या मुखातून ओढून घेतात. का बरं? अभंग रचना पूर्ण करायची म्हणून. जसं बहिणाबाईंचं कार्य त्यांनी तत्व वर्णन करून सांगितलं, तसंच निळोबाऱ्यांचं पण कार्य त्यांनी तत्व वर्णन करून सांगितलं. कोणाचं तत्व सांगितलं? त्या संतांचं तत्व सांगितलं. काय करण्याकरिता आले संत आणि कशा पद्धतीने मार्ग दाखवून गेले महाराज वर्णन करून सांगतात. मार्ग दाखवून गेले अनेक प्रकारचे पाश आपल्या ठिकाणी. कीर्तनाची वेळ संपून गेली म्हणून त्या पाशात मला जायचं नाही. आपल्याला दिसत नाहीत पाश, पण त्यांना दिसतात की हे बांधलेले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आपल्याला बंधनातून मुक्त करण्याकरिता ते अट्टहास करतात. हा त्यांचा अट्टहास आहे. जीवपणा घालवायचा हा त्यांचा अट्टहास आहे. जीवाचा त्यांनी जीवपणा जाण्याकरिता ते प्रयत्नशील आहे. म्हणून त्यांनी मार्ग दाखवला, बाबा जीवा तू या मार्गाने जा म्हणजे तुझं कल्याण होईल. पण ते मार्ग दाखवण्याकरिता मार्ग दाखवणे गेले आधी दयानिधी संत पुढे, असं त्यांनी म्हणत. त्या संतांचं चिंतन आहे. आपण संत शब्दाची व्याख्या पण ऐकली. ते काय करतात? स्वतःहून आपला उद्धार करण्याकरिता येतात. हे पण आपण ऐकलं. ते कोण संत आहेत? ते संकाधिकांपासून त्यांनी आपण निळोबाऱ्यांपर्यंत त्यांचं वर्णन ऐकलं. ते काय करतात? तर मार्ग दाखवण्याकरिता येतात. हे पण आपण ऐकलं. बघा ना, थोड्याशा वेळात आपण जास्त ऐकलं. हे सगळं त्यांनी करण्याकरिता ते संत मायबाप येतात आणि मार्ग दाखवून जातात. मग काय करायचं ते आपल्या हातात आहे. आता आपण स्वीकारायचं ना पुढचा मुद्दा. त्यांनी त्यांचं काम केलं, आता आपण आपलं काम केलं. कीर्तन करायचं सांगायचं काम त्यांनी सांगितलं.
घेणाऱ्याने काय घ्यायचं नाही घ्यायचं त्याच्या हातात राहिलं माझं, हा महत्व. घेणारे बऱ्याच वेळेला सोनाराच्या वृत्तीच्या असतात. म्हणजे नळी फुंकली सोनारे, तिकडून तिकडे गेले वारे, सगळं वारच निघून जाते, इकडून घुसलं तिकडून निघून जातं. आपण जर काही घेतलंच नाही तर त्याचा काय उपयोग होईल? जसं कीर्तनकार सांगतो, आपण जर घेतलं तर जीवन परिवर्तित होतं. फार महत्वाचा विचार आहे. एक कीर्तन माणसाचं जीवन बदलू शकतो. लक्षात ठेवण्यासाठी आमचे बाबा ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो, तुम्हाला वाटत असेल विठ्ठल विठ्ठल भजन घेत नाही, याचं काही वेगळं दिसतंय. तसं नाही, आमची बाबांची परंपरा आहे गडावरची. परमपूजनीय आदरणीय संत चंद्र छगन महाराज बाणा गडावरचे बाबा. बाबा वयस्कर झालेले आहेत, कीर्तनही करतात. त्यांच्याच पद्धतीने कीर्तन करतो. ते मुस्लिम समाजात जन्माला आले, त्यांचा जन्म मुस्लिम समाजात झाला. त्यांचे गुरु होते मोठे बाबा, म्हणजे श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर, त्यांचं नाव उमरेकर महाराज. त्यांचा फार मोठा फळ आहे, उमरेकर प्रसिद्ध आहे. जुन्या लोकांना इथं कोणी आता जर माहित असेल, मांडे बाबा होते, त्यांना माहित होतं कदाचित. ते फार जुन्या लोकांनाच फक्त माहित होतं. रघुनाथ महाराज फार प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. म्हणून ते बाबा त्यांनी मला त्या गावात त्यांचे कीर्तन करायला आले. मिरी गाव होतं, मिरी माका गाव आहे तिकडे पाथर्डी तालुक्यात. पण कीर्तन करण्यात फार लोक जमा व्हायचे. आणि बाबा त्यांनी मुस्लिम समाज युवक होते, तरुण अवस्थेत होते. आणि बाबांचं कीर्तन फार भारी असतं असं ऐकलं होतं फक्त. मग कीर्तन ऐकण्याकरिता नाही गेले ते, कीर्तन पाहण्याकरिता जायचं म्हणते. मग कीर्तन पाहण्याकरिता गेले. पिंपळाचं झाड होतं, त्याचा पार होता, आणि पारावर पाय सोडून बसले. कीर्तन ऐकायला जाणार म्हणून जरा टापटेपीत बसतो, पण त्यांनी पाय सोडून बसले. आणि पाय सोडून बसल्यानंतर त्यांनी कीर्तन ऐकला, अभंग घेतला होता. तरीच शोभे वेडी होय लग्न धड फाडी, काय बोलायचे गौरव आतवरी दोन भाव, असा त्यांनी अभंग होता. असा अभंग त्यांनी गोड चिंतन झालं आणि मनात भाव निर्माण झाले की आपण काय करतो, कशा करता जन्माला आला, भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तो धर्म सोडून दिला, ती जात सोडून दिली, ते सगळं त्यांनी सोडून दिलं आणि आपल्या धर्मामध्ये पदार्पण करून आले. स्वतः कीर्तन करायला लागले. फार त्यांनी दिव्य 12 वर्ष बाबांची सेवा केली. त्यांनी चौकदार होते. आमच्या बाबांनी मोठ्या बाबांची 12 वर्ष सेवा केली. सगळे लोक त्यांनी म्हणायचे सुद्धा बाबांना मुसलमान जवळ केला, आमकं केलं. फार सासुरवास केला, फार कष्ट, फार लोकांचे टोमणे टामणे त्यांनी ऐकले, पण दृढ निष्ठा गुरुच्या ठिकाणी राहिली. मोठ्या बाबांनी काय वेळेला लोकांचे टोमणे ऐकून बऱ्याच वेळेला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या गावात राहण्याकरिता गेले. आणि त्या गावात जाऊन सुद्धा बाबांनी सुंदर त्यांनी वातावरण निर्माण केलं. मोठ्या बाबांचं कीर्तन ठेवलं. एक वाक्य सांगतो, त्या वाक्याकरिता सांगतो. मोठे बाबा आले, त्यांनी काल्याचं कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर काल्याच्या कीर्तनात बाबांना म्हणले, छगन काय केलं म्हणले, मी एक लोण्याचा गोळा शेणात टाकला, म्हणजे माझ्यापासून तुला बाजूला केलं. लोण्याचा गोळा शेणात टाकला, पण तू शेणाचं सुद्धा लोणी करून दाखवलं. काय होतं, हा महत्वाचा विचार आहे. असं सामर्थ्य त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने का सांगतो, कशा करता. एक कीर्तन जर ऐकलं तर माणसाचं जीवन एवढं बदलू शकतं. ते स्वतः कीर्तनकार झाले नाही, माझ्यासाठी बरेच कीर्तनकार आहेत भारत जे त्यांच्या माध्यमातून तयार झाले. हा महत्वाचा विचार, एवढं सामर्थ्य एक कीर्तन एवढं करू शकतं. आता तुम्ही ऐकलं सगळं माझी बरोबर घ्यायचं का नाही घ्यायचं तुमच्या हातात आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये भाव हाच होता की मार्ग जाऊन गेले आधी दयाने संत. पण आपण काय केलं पाहिजे, त्या मार्गावर चाललं पाहिजे. ते कोणी चाललं पाहिजे, आपण चाललं. आता दुसरं चरण मला सोडवायचं नाही, तुम्ही प्रमाण पण द्यायला लावणार नाही, लगेच थांबणार आहे. पुढचे चरण उद्या सोडविणार. आज इथपर्यंत झालं, आता हे वाटचालीच कीर्तन म्हणायचं की नाही, वेळेत थांबलं पाहिजे. 10 मिनिटं जास्त झाले. आता तुम्ही उशिरा सुरू केलं तर 2 तास बरोबर कीर्तन व्हायला पाहिजे, पण तरी मी लांबवणार नाही. म्हणून 2 मिनिटात त्यांनी थांबतो, लक्षपूर्वक आहे. आणि अशा पद्धतीनं संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दाखवण्याकरिता आले आणि स्वतः त्या मार्गावर चालत आपल्या पुढे अशा पद्धतीने निघून गेले, आधी निघून गेले. आपण त्या मार्गावर चाललं पाहिजे की नाही चाललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या त्यांनी उपदेशात्मक रीतीने आपल्याला सांगतात. आपण काय केलं पाहिजे ते उद्या सांगतील, आज नाही सांगणार. म्हणून अशा पद्धतीनं हे चिंतन आपण पाहिलं. मला या माध्यमातून फक्त शंकराचार्य आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचे होते. आपल्याला ग्रंथ कळतात, आपल्याला संत कळतात, आपल्याला त्या ग्रंथांमध्ये तत्वज्ञान असते हे कळतं. आपण त्यांनी वारी केली पाहिजे. आपल्याला पंढरपूर कळतं, पंढरपुरात पांडुरंग आहे हे पण आपल्याला कळतं. अरे पण तो पांडुरंग सांगितला कोणी आपल्याला, कोणी दाखवला आपल्याला, हे आपल्याला कळत नाही. आपण मगच प्रमाण दिलं. महायोग पिठे वरम पुंडलिकाय रात्र मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायं समन्वस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम प्रमाणं भवाब्धेदं मामकानां नितं बकराभ्याधुतो येन तस्मात् विधातुरं सदरे धुतना विवोष परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. असं म्हणतो की आपण कोणी सांगितलं, शंकराचार्य. पण
ज्यांनी हे 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं ते आज आपल्याला आठवणीत राहिले नाहीत. मला असं वाटतं की त्या सामान्य असणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा शंकराचार्य कळावेत, त्याच्या मनामध्ये त्यांनी घर करावं. येणे केलं प्रकारानं मी कीर्तनाच्या माध्यमातून तरी, कथेच्या माध्यमातून तरी, त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून तरी, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून तरी ते लोकांपर्यंत पोहोचवावेत असं मला वाटतं. मग तुम्ही सगळे बसलेले आहात, सगळ्यांच्या कानावर माझे शब्द येतात. माझी सगळ्यांना विनंती आहे. काय विनंती आहे? लक्षपूर्वक ऐका. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या कार्याला सहभाग नोंदवा. काय सहभाग नोंदवा? तुम्ही सगळ्यांनी जिथं सापडेल, आता हे कीर्तन करायचं महाराज, तुम्ही माझी विनंती मान्य करावी. तुम्हाला जिथं कीर्तन असेल ना, कीर्तनात 5 मिनिटं तरी शंकराचार्यांविषयी बोला. 5 मिनिटं. तुम्ही जर 5 मिनिटं बोलला ना, तुम्हाला मानणारी, तुमचे कीर्तन ऐकण्याकरिता आवर्जून येणारी फार जास्त माणसं आहेत. तुमच्या मुखातून जर शंकराचार्यांविषयीचे 4 शब्द लोकांच्या समोर प्रकट झाले तर जेवढ्या लोकांच्या समोर तुम्ही सांगाल तेवढ्या लोकांना शंकराचार्य कळतील महाराज. फार जास्त नाही, कारण परिचय तर होईल की नाही, एवढं तरी त्यांनी कार्य झालं. आता हे कीर्तन करतात म्हणून त्यांच्याकरता सांगितलं. सगळेच काय कीर्तन करायचं का? नाही. मग काय झालं पाहिजे? निदान तुम्ही चर्चा तरी केली पाहिजे. चर्चा तरी केली. त्याला आबासाहेब महाराजांचं कीर्तन झालं गोडशे. आपण करणार होतो, पण ते ज्येष्ठ श्रेष्ठ आले ऐन वेळेला, मग आपण त्यांना कीर्तन करायला लावलं. त्यांनी बोलता बोलता मला एक गोष्ट सांगितली. ते संत पंडित आले होते आणि आले त्यावेळेला त्यांनी ते पाहिलं सगळं वातावरण, सगळ्या गोष्टी झाल्या. कीर्तनाला 7 केली, 2-3 कीर्तनाला त्यांनी 7 केली. आणि मग त्याच्यानंतर आता ते कोरेकर बाबांबरोबर ऋषिकेशला गेले होते. मग ते गेलेले असताना त्यांनी तिथे चर्चा केली की असे संत पंडित तयार होते, तिथं शंकराचार्यांचं स्थान तयार होत आहे, असं शंकराचार्यांचं वर्णन केली नाही. चर्चा केली. गुले महाराजांना भेटले आणि गुले महाराजांना भेटून त्यांच्याबरोबर बराच वेळ बोलले. ते म्हणे, महाराज तुम्ही नगरला वगैरे त्या परिसरात जाता, एक दिवशी आवर्जून संत पंढरी पाहण्याकरिता जा, तिथं शंकराचार्यांचं स्थान केली नाही. चर्चा केली. माझं म्हणणं तुमच्या सगळ्यांकरता एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जिथं सापडेल तिथं चर्चा करा. आणि ती संत पंढरीची नाही केली तरी चालेल, शंकराचार्यांची करा. की आद्य शंकराचार्य आहेत आणि ते असे श्रेष्ठ आहेत, ज्यांची परंपरा आपल्यापर्यंत ज्ञानोबराय आदी करून संतांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि म्हणून ते आपल्या सर्वांचं जीवन आहेत, आपल्या सर्वांच्या परमार्थाचा अधिष्ठान आहेत. असं जरी आपल्या तोंडातून त्यांनी बाहेर पडलं तर एवढ्या लोकांना शंकराचार्य, एका माणसानं 10 लोकांना, जसं इथं किती लोक आहेत त्या प्रत्येकाला जर त्यांनी मला 10 म्हटलं तर किती संख्या तयार होईल. एवढ्या लोकांना शंकराचार्य कळतील आणि माझे त्यांनी पोट तिरकीने सांगण्याचा भाव अशा पद्धतीने पूर्ण होईल. असू द्या, माझं एवढंच त्यांनी सांगणं तात्पर्य होतं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही सुज्ञ आहात, पण सर्वजण अशा पद्धतीने जाणून घ्याल अशी अपेक्षा अशा पद्धतीने करतो. जे संत मार्गदर्शन करून गेले आहेत, मोठ्या प्रेमाने त्या संतांचं चिंतन करतो. पुढील प्रसंग पाहूया. ज्ञानेश्वर भगवंताची श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांची, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची, गणपती बाप्पांची, या सर्व देवतांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी पटपट ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसल्यात, मोठ्या मनाने तुम्ही श्रवण करता, तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. मस्तक माझ्या पायावर या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून या ठिकाणी थांबतो. आपल्या गावामध्ये म्हणजे ओझर गावामध्ये आणि तिसऱ्यांदा कीर्तन करण्याचा हा योग आहे. पहिल्यांदा पोखरकरांच्या मळ्यामध्ये त्यांनी काय वास्तुशांतीच्या कोणत्या तरी निमित्ताने कीर्तन झालं होतं. दुसऱ्यांदा आदरणीय हरिभक्तीपणे श्री कुलवडे महाराज आणि त्यांच्या माध्यमातून श्री स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये सेवा घडली होती. तिसऱ्यांदा या ठिकाणी आपण ही सेवा करतो.
तिथं त्यांनी पूर्वी कोणी माझ्या जास्त परिचयाचं ही मंडळी ज्यांची आता मी नावं सांगितली ही नंतर परिचित झाली. तिथे सगळ्यात आधी दोन त्यांनी महात्मे माझ्या परिचयातले होते. पहिले म्हणजे मांडे बाबा, मी ज्यांच्याविषयी फार जास्त ऐकलं होतं, वयोवृद्ध होते. त्यांचं माझं बोलणं त्यांनी झालं, नारायणच्या माध्यमातून अनेक वेळ त्यांनी संपर्क आला आणि चैतन्य बाबांच्या त्या पंढरपूरच्या त्या वास्तूमध्ये सुद्धा आणि बाबांच्या जागेवर कीर्तन करण्याचा योग आला होता. असं त्यांनी घडलं होतं. म्हणून त्यांचा परिचय होता, महाराजांचा परिचय होता, गणेश महाराजांचा. ते आमच्या परिसरात त्यांनी अशा पद्धतीनं सूर्यवंशी महाराजांचे ते कार्यक्रमाला आले होते. पण तेव्हापासूनचा आमचा परिचय फार जुनी गोष्ट आहे म्हणायची. की सूर्यवंशी महाराज होते त्यावेळेला, आता ते वैकुंठाला गेले. पण त्यावेळेस पासून त्यांनी ह्या दोन लोकांचा आधी परिचय होता, नंतर या सगळ्या लोकांचा अशा पद्धतीने परिचय झाला. आता सगळ्यांचाच परिचय झाला. आता काही वेगळं आणि काय परिचय करून तरी काय कुठे जमा करून ठेवायचं आहे. तुम्ही आम्ही खेळी बिळी गदारोळी आनंद काय घ्यायचं काय द्यायचं, मला फक्त प्रेम घ्यायचं आणि द्यायचं. इथं तुमच्या समोर छान छान बोलायचं, तुमचा खलबत्ता कुठाचा गेला होता असला धंदा खोटा. तुम्हाला हे गणेश महाराज आहेत ना, त्यांच्या कुळात उमरजला असताना कोणीतरी वाघ मारला होतो म्हणून ते वाघ मारे आहेत असं त्यांनी फार जास्त त्यांचं कौतुक करून सांगायचं आणि पाठीमाग त्यांचे लगेच खलबत्ते कुठाला सुरुवात करायची. असला धंदा खोटा, मला तो धंदा करायचा नाही. सगळेच आज जेवढे आदरणीय आहेत तेवढे त्यांनी आदरणीय, हा महत्वाचा विचार. त्याच्यानंतर बरीचशी मंडळी त्यांनी भेटली. चैतन्य बाबांची ते कीर्तनाला गेली, सगळीच मंडळी कार्यरत आहेत. आणि उभं राहून सगळे त्यांनी कार्य करणारे सगळे लोक मी पाहिलेत. 3 मजल्याची मोठी इमारत त्यांनी तयार झाली. त्या सगळ्या त्यांनी लोकांच्या सहकार्यातून त्यांनी झाली. फार भव्य दिव्य असणारी इमारत झाली. मला यांनी सांगितलं होतं की महाराज तुम्ही 4 शब्द त्यांनी तुम्हाला आठवतं की नाही, 4 शब्द तुम्ही काहीतरी बोला. की त्या बोलण्यानं जर सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, मंदिर जर लवकर उभं राहिलं किती चांगलं होईल. म्हणून त्यांनी मला बोलण्याचा योग आला होता आणि तेव्हापासून तिथे कीर्तन करण्याचा पण दरवर्षी अशा पद्धतीने योग येतो. असो म्हणून सर्वच मंडळी अतिशय प्रेमाचे आहेत. आता जसं त्यांनी तुम्ही हाक मारल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळा हजर असतो इथं पंढरपूरला, तसं मला वाटतं सगळ्यांनी संत पंढरीची वारी करावी. शंकराचार्यांच्या जयंतीच्या वेळेला वारी असते, त्या वारीच्या वेळेला सर्व लोकांनी त्यांनी आवर्जून यावं, सगळ्यांपर्यंत निरोप पोहोचला जाईल. ही सगळी मंडळी अशा पद्धतीने निरोप तुम्हाला देतील. तिथं बसलेल्या सर्व लोकांनी आठवणी ठेवा आणि शंकराचार्य जयंतीची वारी त्यांनी करण्याकरिता तिथपर्यंत या. याच्यात मला फार समाधान वाटेल. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा ज्याला अशी आता हे ऐकल्यानंतर ओढ लागली असेल मनात की काय असेल संत पंढरी पाहिलं तरी पाहिजे असा विचार त्याच्या मनात तयार झाला, आवर्जून ठरवून या, संपर्क करून या, मला फार समाधान वाटेल. असो सर्वांना संत पंढरी पाहण्याकरिता या असं आमंत्रण देतो. आणि चाल झालीच आहे सगळे धरून अजूनही